हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या या ट्रान्सफॉर्मेशन मास्टर क्लासमध्ये स्वागत करते. तुम्ही सगळे आज हा आपला सेशन अटेंड करण्यासाठी आला आहात. म्हणजेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी बदल हवा आहे. आणि हा जो बदल आहे तो तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीकडे आणि तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाणार असेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि हीच आपल्या हिलिंग जर्नीची सुरुवात आहे असं मी म्हणेन. चला तर मग आता बऱ्यापैकी लोक जॉईन झालेले आहेत. आपण आपल्या सेशनला स्टार्ट करायच्या अगोदर तुम्ही मला इन शॉर्ट मध्ये तुमचे इंट्रोडक्शन द्या. खाली एक चॅट बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव काय, गाव काय आणि तुमचं प्रोफेशन काय आहे याच्याबद्दल सांगा. म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही कुठून हे सेशन अटेंड करत आहात. चला, तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता मी इन शॉर्टमध्ये माझ्याबद्दल तुम्हाला सांगते. माझं नाव आहे प्रणाली पाटील आणि मी एक माइंडसेट अँड सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग कोच आहे. आता इथं उपस्थित बऱ्याच जणांना सबकॉन्शियस माइंड, माइंडसेट, रिप्रोग्रामिंग ह्या कन्सेप्ट माहिती असतील. पण काही जणांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल, तर त्यांना मी थोडक्यात सांगते. हे सांगण्याचं कारण म्हणजे जेव्हा मी हे सेशन करत होते किंवा मी हे ऐकत होते तेव्हा ह्या कन्सेप्ट मला देखील माहिती नव्हत्या. मग जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत गेले तसा मला ह्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर होत गेल्या. म्हणून ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी इन शॉर्ट मध्ये सांगते. आपण जिमला जातो तेव्हा जिममध्ये आपल्याला ट्रेन करण्यासाठी ट्रेनर असतात. बरोबर. मग ते ट्रेनर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देतात. आपण कुठे स्ट्रेंथ लावली पाहिजे किंवा आपण कुठे जास्त वर्कआउट केला पाहिजे. आणि जसं आपण त्यांना फॉलो करतो तसं आपल्याला आपल्या आयुष्यात जे हवे ते रिझल्ट मिळतात. म्हणजेच काय, जर कुणाला वेट लॉस करायचं असेल, कुणाला वेट गेन करायचं असेल, तर तुम्ही जसं तुमच्या ट्रेनरला फॉलो करता तेव्हा तुम्हाला जे हवे ते रिझल्ट मिळतात. तसंच मी एक लाईफ कोच आहे. लाईफ कोच म्हणजे काय, तर एक तुमच्या मनाचा ट्रेनर असतो. तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाऊन तुम्हाला तुमचे जे पण काही ध्येय आहेत ते अचीव्ह करण्यासाठी लाईफ कोच तुम्हाला हेल्प करतात. आय होप आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल माइंडसेट अँड सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग कोच मी का म्हटलं ते. ओके. ठीक आहे. चला तर मग आपण आता पुढे जाऊयात. आता मला सांगा, आपल्या सगळ्यांना ब्रह्मांड माहितीये? ब्रह्मांड आपण ऐकलं असेल. बरोबर. ह्या ब्रह्मांडला आपण युनिव्हर्स देखील म्हणतो. मग हा जो ब्रह्मांड आहे तो कशापासून बनलेला आहे? हा जो पूर्ण ब्रह्मांड आहे तो एनर्जी पासूनच बनलेला आहे. हे आपण शाळेत शिकलेलो आहोत, पुस्तकात वाचलेलं आहे. इवन हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा डॉक्युमेंटेड आहे की हा जो ब्रह्मांड आहे तो पूर्ण ब्रह्मांड एनर्जी पासूनच बनलेला आहे. बरोबर. आता मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते खाली, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. स्क्रीनवरती तुम्हाला एक स्लाइड दिसते, मला कन्फर्म करा. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे ते एनर्जी पासून बनलेलं आहे. मग या ब्रह्मांडमध्ये काय काय येतं? मॅटर आणि डार्क मॅटर. मॅटर आणि डार्क मॅटर. आता मॅटर म्हणजे काय? हा, मॅटर आणि डार्क मॅटर. मॅटर म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकतो त्यांना आपण डार्क मॅटर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हे जी झाडं आहेत, वस्तू आहेत, आपण स्वतः आहोत किंवा आकाशातले तारे हे सुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसतात म्हणून त्यांना मॅटर म्हणतात. आणि डार्क मॅटर म्हणजे काय, तर जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचा या ब्रह्मांडामध्ये खूप मोठा रोल आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा बॉल जर वरती फेकला. बरोबर. आपण एखादा बॉल वरती फेकला आणि तो बॉल जसा खाली येतो, येतो तर तो बॉल, कोण त्या बॉलला खाली खेचतं हे आपल्याला दिसतं का डोळ्यांनी? तर नाही. पण आपल्या सगळ्यांना माहितीये की जे गुरुत्वाकर्षण आहे ते त्या बॉलला खाली खेचतं. पण हे गुरुत्वाकर्षण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. पण तरी सुद्धा या ब्रह्मांडामध्ये गुरुत्वाकर्षणाचा खूप मोठा रोल आहे. बरोबर.
म्हणून हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे ते एनर्जी पासूनच बनलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मॅटर आणि डार्क मॅटर ह्या दोन गोष्टी येतात. आणि मॅटर मध्ये काय आहे? एनर्जीच आहे. डार्क मॅटर मध्ये सुद्धा एनर्जीच आहे. म्हणून मी म्हंटल की पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते एनर्जीनच बनलेलं आहे. बरोबर. आता तुम्ही सगळ्यांनी लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स ऐकलं असेल. लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपण सायन्समध्ये ऐकलेला आहे. त्याचा स्टडी पण आपण स्कूलमध्ये असताना केलेला आहे. बरोबर. मग आता मला सांगा, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजेच काय आहे? तर कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. कन्व्हर्जन ऑफ एनर्जी म्हणजे आपण एनर्जी ना तयार करू शकतो ना एनर्जी आपण नष्ट करू शकतो. फक्त एनर्जी एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. एनर्जीचं रूप बदलतं. बरोबर. मग आता मला सांगा, आपण चालतो, बोलतो किंवा धावतो, ह्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपल्या कशाच्या मार्फत होतात? तर आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे त्याच्या मार्फत ह्या ऍक्टिव्हिटी आपण करतो. मग आपल्याला आपल्या शरीराला एनर्जी कुठून मिळते? आपण जे अन्न खातो किंवा आपण जे जेवतो त्याच्यातून आपल्या शरीराला एनर्जी मिळते. आणि आपल्या शरीराला एनर्जी मिळाल्यानंतर आपण मग पुढे ते चालणं, बोलणं, धावणं ह्या सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटी करत असतो. म्हणजेच काय, जसं एनर्जी आपण तयार करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. फक्त एनर्जीचं रूप बदलतं. म्हणजेच काय, तर हे अन्न आहे त्याचं आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याची एनर्जी होते. म्हणजे एनर्जीचं कन्व्हर्जन होतं. आणि ती एनर्जी आपण चालण्या बोलण्यासाठी वापरतो. बरोबर. एनर्जी एनर्जी फक्त रूप बदलते. ही कन्सेप्ट लक्षात आली तुमच्या? ओके. आता मला एक गोष्ट सांगा. आपण आपण जन्म घेतो, आपण मरतो, मग आपण सगळे ऊर्जा कशी काय आहोत? बरोबर ना. जर आपण जन्माला येतो, आपण मरतो, मग आपण एनर्जी कसे काय आहोत? तर आपल्या शरीरामध्ये काय आहे? आत्मा आहे. बरोबर. आत्मा कधी जन्म घेत नाही किंवा तो मरत नाही. आत्मा फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जातो किंवा तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. म्हणून आपल्या शरीराची मूळ शक्ती म्हणजे आपला आत्मा आहे. आलं लक्षात? आपल्या शरीराची मूळ शक्ती म्हणजे आपला आत्मा आहे. मग आत्माचं फक्त रूप बदलतं. ते एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. ठीक आहे. आता मला सांगा, आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी आपल्या आत्माला कधी ऍक्टिव्हेट केलं आहे का? किंवा आत्माला ऍक्टिव्हेट करायचं असतं असं काहीतरी आहे हे आपल्याला माहिती आहे का? तर नाही, हे आपल्याला माहितीच नाही की असं काहीतरी असतं. पण आपण आपल्या आत्माला ऍक्टिव्हेट करून ते आपल्या शरीराबरोबर कसं कनेक्ट करायचं हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचंय ते. हं. इथे समोर तुम्हाला एक स्क्रीनवरती इथे समोर तुम्हाला एक स्क्रीनवरती मोठं झाड दिसते. त्याचे मुळं, त्याचे रूट्स असे खूप मोठे जाडजूड आहेत. दिसतायत तुम्हाला? आता मला सांगा, ह्या झाडाचा तर सगळाच भाग इम्पॉर्टंट आहे. याची झाडं, याची पानं, याच्या फांद्या, हे खूप सगळंच इम्पॉर्टंट आहे. पण ह्या झाडाला जर पुरापासून आणि वादळापासून वाचवायचं असेल तर ह्या झाडाचा कोणता भाग सगळ्यात जास्त मजबूत असणं गरजेचं आहे? या झाडाचा कोणता भाग सगळ्यात जास्त मजबूत असणं गरजेचं आहे? बरोबर. जसं मी म्हटलं, याची पानं इम्पॉर्टंट आहे, त्याच्या फांद्या इम्पॉर्टंट आहे, सगळंच इम्पॉर्टंट आहे. पण याला जर पुरापासून आणि वादळापासून वाचवायचं असेल तर या झाडाचे रूट जास्त मजबूत असणं गरजेचं आहे. याची मुळं जास्त मजबूत असणं गरजेचं आहे. कारण याची मुळं जर मजबूत असतील तर मग हे झाड कोणत्याही प्रकारचं कसंही वादळ आलं, पूर आला तरी ते झाड कोलमडून पडणार नाही. त्याची पानं जातील किंवा फांद्याही पडतील, पण ह्याची मुळं स्ट्रॉंग असतील तर ते तसंच राहील. आणि जरी त्याचा वरचा भाग, त्याच्या फांद्या किंवा पानं जरी त्या वादळापासून किंवा पुरापासून ते जरी नष्ट झाले तरी त्याचं जर मूळ स्ट्रॉंग असेल तरी तर ते झाड परत वाढू शकतं, परत त्याची ग्रोथ होऊ शकते आणि त्याला नवीन फांद्या, नवीन पालवी येऊ शकते. म्हणून
सगळ्यात अगोदर याचे रूट्स किंवा मुळं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बरोबर. आता मला सांगा, जर आपल्या आयुष्यात किंवा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात एखादं वादळ आलं किंवा आपल्याला कोणी सोडून गेलं, आपल्या एखादी जवळची व्यक्ती सोडून गेली, तर आपल्यावरती खूप जास्त कर्ज झालं आणि आपण डिप्रेशनमध्ये गेलो, तर आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या ऊर्जा असतात. एक म्हणजे आपली शारीरिक ऊर्जा आणि दुसरी म्हणजे आत्माची ऊर्जा. आत्माची ऊर्जा आहे त्याला आपण मानसिक शक्ती सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण त्याला माइंडसेट देखील म्हणूयात. इथे आपण त्याला आपला माइंडसेट म्हणूयात. मग मला सांगा, जर आपल्यावरती आता एखादं संकट आलं किंवा आपल्याला जवळची व्यक्ती आपल्या कोणीतरी सोडून गेली आपल्याला, तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊ, टेन्शन येईल आपल्याला, आपली चिडचिड होईल. मग अशामध्ये आपल्या शरीराचा कोणता भाग जास्त स्ट्रॉंग किंवा जास्त मजबूत असणं गरजेचं आहे? तर आपला माइंडसेट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर आपला माइंडसेट स्ट्रॉंग असेल, तर आपल्या आयुष्यात कितीही मोठी संकट आली, कितीही प्रॉब्लेम्स आले, तरीही आपण त्याच्यातून सोल्युशन काढू शकतो, मार्ग काढू शकतो. पण जर आपला माइंडसेटच स्ट्रॉंग नसेल, तर आपण डिप्रेशनमध्ये जाणार आणि त्याच्यातून आपण लवकर बाहेर येणार आहे का? तर नाही येणार बाहेर. म्हणून आपला माइंडसेट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जसं त्या झाडाची मुळं जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं होतं, तसं आपला माइंडसेट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर आपला माइंडसेट खूप स्ट्रॉंग असेल, आपण आपला माइंडसेट खूप जास्त डेव्हलप केला, तर आपल्याला आयुष्यामध्ये जे काही हवं आहे, ते आपल्याला अचीव्ह करता येतं. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आता जर सगळ्याच गोष्टी माइंडसेटवरती डिपेंड आहेत, तर मग या जगात किंवा या विश्वात आपण सगळेच श्रीमंत का नाही? का कोण गरीब, कोण श्रीमंत असा का भेदभाव केलेला आहे? याचं कारण, पहिली तर गोष्ट, या सगळ्या गोष्टी ज्या असतात, त्या सगळ्यांसाठी सारख्याच असतात. या विश्वाचे जे नियम आहेत ते सगळ्यांच्यासाठीच सारखे आहेत. सूर्यप्रकाश सूर्य सगळ्यांनाच सारख्या प्रमाणात प्रकाश देतो, बरोबर. आणि पण आपण काय करतो, आपल्याला काय वाटतं, की बाबानो नाही, हा या विश्वाने भेदभाव केलेला आहे. विश्व कधीही भेदभाव करत नाही, कारण त्याचे नियम सगळ्यांच्या बाबतीत सारखे आहेत. आपल्या प्रत्येकालाच दिवसभरात 24 तास मिळतात. फरक फक्त इतकाच आहे, की त्या 24 तासात आपण काय करतो याच्यावरती आपलं फ्युचर आणि आपला माइंडसेट ठरतो. समजा, जर आपल्याला 24 तास मिळाले असतील, तर त्याच्यामध्ये आपण आपला उद्या बेटर बनवण्यासाठी घालवले ते 24 तास, तर आपला माइंडसेट पण आपला क्लिअर आहे, माइंडसेट स्ट्रॉंग आहे. जर तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही ते 24 तास काहीतरी चांगल्या ठिकाणी क्रिएटिव्ह करण्यासाठी किंवा तुमच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही ते घालवाल. पण जर तुमचा माइंडसेटच पुअर असेल, तर तुम्ही काय करणार? जसा कालचा दिवस गेला तसाच आजचा दिवस घालवणार, आळशी, कंटाळवाणा. आणि नंतर आपण काय करतो, मग विश्वाला दोष देतो किंवा देवाला दोष देतो. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे आणि माझ्याच बाबतीत असं होतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वाचे नियम सगळ्यांसाठीच सारखे असतात. हा विश्व कोणाच्याही बाबतीत भेदभाव करत नाही. फरक फक्त इतकाच आहे, की आपल्याला त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. बरोबर. आता मी तुम्हाला आपल्याकडे आपल्या पूर्वीच्या शतकात दोन हुशार सायंटिस्ट होते. खूप हुशार सायंटिस्ट होते. एक होते ते अल्बर्ट आइन्स्टाईन आणि जे दुसरे होते ते निकोला टेस्ला. यांनी यांनी एनर्जी बद्दल बरेच नियम तयार केले होते. अनेक संशोधन केले होते त्यांनी त्या नियमांच्या वरती. तर ते दोघं एनर्जी बद्दल काय म्हणतायत ते आपण बघूयात. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? कन्फर्म करा मला. ठीक आहे. आता हे आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात, एव्हरीथिंग इज एनर्जी अँड दॅट्स ऑल देअर इज टू इट. मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द रियालिटी यू वॉन्ट अँड यू कॅनॉट हेल्प
बट गेट दॅट रियालिटी. हे बघा, हे अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत. त्यांनी काय लिहिलेलं आहे? हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. हं. आता अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात? एव्हरीथिंग इज एनर्जी. हे या विश्वात सगळं काही एनर्जी आहे. पण अ, या एनर्जीची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ती जर फ्रिक्वेन्सी तुम्हाला लक्षात आली, समजली, तर तुम्ही या विश्वात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही अचीव्ह करू शकता, असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात. आता अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या म्हणण्यानुसार मला सांगा, एनर्जी म्हणजे काय तर आपण बघितलेलं आहे. पण आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का? तर नाही. ते आपण पुढे बघणार आहोत फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. आता निकोला टेस्ला काय म्हणतायत एनर्जीबद्दल? हं. हे आहेत निकोला टेस्ला. ते एनर्जी बद्दल काय म्हणतायत? जर इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ युनिव्हर्स, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन. निकोला टेस्ला म्हणतायत, जर तुम्हाला या विश्वाचं रहस्य जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन ह्या 3 कन्सेप्ट आहेत, त्या समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एनर्जीमध्ये ह्या 3 कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं आपण अल्बर्ट आइन्स्टाईन मध्ये बघितलं. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणत होते? सगळं काही एनर्जी आहे. फक्त तुम्हाला एनर्जीची फ्रिक्वेन्सी समजून घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला एनर्जी म्हणजे काय तर माहिती आहे. पण निकोला टेस्ला यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये? तुम्हाला जर या विश्वाचं रहस्य समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन ह्या तिन्ही गोष्टी, ह्या तिन्ही कन्सेप्ट माहिती असणं जास्त गरजेचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. आपण आता अल्बर्ट आइन्स्टाईन आणि निकोला टेस्ला ह्या दोघांच्या बद्दल का बघितलं? कारण या दोघांनी एनर्जीचे अनेक नियम लिहिलेले आहेत आणि हे पाठीमागच्या शतकातले खूप हुशार असे सायंटिस्ट होते आणि त्यांनी एनर्जीवरती अनेक प्रकारचे, पुढे लोकांनी त्यांचे जे एनर्जीचे नियम आहेत ते वापरून त्याच्यावरती संशोधन करून अनेक आविष्कार घडवून आणले आहेत. म्हणून आपण अल्बर्ट आइन्स्टाईन आणि निकोला टेस्ला यांच्याबद्दल बघत आहोत. मग ते आपले जे काही टेलिकॉम इंडस्ट्रीज आहेत, ब्रॉडबँड इंटरनेट आहेत, एक्स-रे, रेडिओ, हे सगळं टेस्लामुळेच आहे. इव्हन टेस्लाची इलेक्ट्रिक कार सुद्धा आज मार्केटमध्ये आलेली आहे. बरोबर? म्हणून आपण एनर्जीचा अभ्यास करण्यासाठी अल्बर्ट आइन्स्टाईन आणि निकोला टेस्ला या दोघांनी जे संशोधन केलेलं आहे त्यांच्या कन्सेप्ट वापरून आपण एनर्जी काय आहे ते बघत आहोत. आता एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या ज्या 3 कन्सेप्ट आहेत, त्या आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एनर्जी जी पूर्ण आहे ती फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनवरती डिपेंड आहे. मग आता ह्या 3 कन्सेप्ट तुम्हाला मी सांगण्यासाठी मी 2 एक्झाम्पल देणार आहे. एक आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि दुसरं आहे मोबाईल नेटवर्क किंवा वायफाय. बरोबर? मी स्क्रीनवरती तुम्हाला आपण आपण सगळ्यांनी रेडिओ पाहिला आहे. जुन्या काळात रेडिओ वापरत होतो आपण. ठीक आहे. रेडिओ पाहिला असेल, काही जणांनी तो वापरला देखील असेल. फक्त तोच रेडिओ आता कसा काम करतो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. ते तुमच्या लक्षात येईल कारण बेसिक कन्सेप्ट आहे. आपल्या सगळ्यांना तो रेडिओ माहितीच आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघा. इथे समोर तुम्हाला स्क्रीनवरती रेडिओ दिसत असेल. ठीक आहे. आणि आता ह्या ज्या 3 आहेत त्या फ्रिक्वेन्सीज आहेत. 91.1 ला न्यूज चॅनेल लागतं. 93.5 ला म्युझिक चॅनेल लागतं आणि 98.3 ला एज्युकेशनल चॅनेल आहे. बरोबर? आता तुम्हाला ह्या रेडिओमध्ये एक फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीला ट्यून कराल, ते तुम्हाला ऐकायला येईल. मग तुम्ही न्यूज चॅनेल ऐकायचं असेल, तर तुम्हाला रेडिओमध्ये 91.1 ची फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल. तुम्हाला म्युझिक चॅनेल ऐकायचं असेल, तर 93.5 ची फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल. आणि जर तुम्हाला
एज्युकेशनल चॅनेल्स ऐकायचे असतील तर तुम्हाला 98.3 वरती रेडिओची फ्रिक्वेन्सी ट्यून करावी लागेल. मग ज्यावेळेस तुम्ही इथे फ्रिक्वेन्सी ट्यून करता तेव्हा हा जो टॉवर आहे तो ती फ्रिक्वेन्सी पकडतो आणि ते सिग्नल तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि ते सिग्नल तुमच्यापर्यंत पोहोचले की आपल्याला 90 जर न्यूज चॅनेल ऐकायचं असेल तर आपल्याला न्यूज ऐकायला येतील. आपल्याला म्युझिक ऐकायचं असेल तर म्युझिक ऐकायला येईल. बरोबर. पण जर तुम्हाला म्युझिक ऐकायचं आहे आणि तुम्ही 91.1 ही फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केलीत तर तुम्हाला म्युझिक ऐकायला येणार आहे का? नाही. कारण ह्याची फ्रिक्वेन्सी चेंज आहे. 91.1 जेव्हा सिलेक्ट कराल तेव्हाच तुम्हाला म्युझिक चॅनेल ऐकायला येईल. म्हणजे काय? तर तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होणं गरजेची आहे. जर तुमची फ्रिक्वेन्सीच मॅच झाली नाही, तुमची चुकीची फ्रिक्वेन्सी विश्वापर्यंत गेली, तर विश्व तुम्हाला तसंच रिटर्न देणार आहे. म्हणून तुम्हाला योग्य फ्रिक्वेन्सी स्वतःची सेट करणं गरजेचं आहे. इथे हा जो रेडिओ आहे तो रिसिव्हर आहे. तो फक्त फ्रिक्वेन्सी सेट करणार आणि इथून आलेले सिग्नल कॅच करणार. बरोबर. त्यामुळे तुम्हाला योग्य फ्रिक्वेन्सीवर टून राहणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट स्लाइड आहे मोबाईल नेटवर्क. समोर तुम्हाला मोबाईलची स्क्रीन दिसते. आता याच्यामध्ये आपण सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरतो. बरोबर. त्याच्यामध्ये नेटवर्क असतं. आणि ज्यावेळी आपल्याला कोणाशी तरी फोनवरती बोलायचं असतं आणि आपलं नेटवर्क कमी असतं किंवा लो असतं, तर आपण तेव्हा काय म्हणतो? आपण म्हणतो अम, आपण तेव्हा काय म्हणतो, की "अरे, नेटवर्क नाहीये, नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळं मग फोन कनेक्ट होत नाहीये." किंवा आपण आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो, "अरे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुझा आवाज ब्रेक होतोय किंवा खरखरतोय." हे जर नेटवर्क कमी असेल किंवा लो असेल, तर आवाज ब्रेक होतो किंवा खरखरतो किंवा तो कनेक्टच होत नाही. पण जेव्हा नेटवर्क खूप जास्त क्लिअर असतं, तेव्हा आपले कॉल क्रिस्टल क्लिअर ऐकायला येतात. आपले व्हिडिओ कॉल्स खूप चांगले होतात किंवा आपलं कम्युनिकेशन सुद्धा खूप चांगलं होतं. बरोबर. म्हणून जर नेटवर्क चांगलं असेल, तर आपल्याला जे हवं आहे ते इझिली आपण कम्युनिकेट करू शकतो. म्हणजेच काय? तर इथे जर आपले रेडिओ सिग्नल्स आणि आपले मोबाईल नेटवर्क हे जे 2 आहेत, ते आपल्या डोळ्यांना कधी दिसतात का? तरी देखील आपण रेडिओवरती गाणं ऐकू शकतो, न्यूज ऐकू शकतो. पण जर आणि मोबाईल नेटवर्क सुद्धा आपल्या डोळ्यांना कधी दिसतं का? तर नाही. तरी सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी दिसत नसेल तरी आपण एकमेकांशी कम्युनिकेट करतो. आपलं कम्युनिकेशन होतं किंवा आपण जे ऑनलाईन Zoomवरती मीटिंग वगैरे घेतो, ते ते आपण अटेंड करतो. पण ते आपल्याला नेटवर्क कधी दिसतं का? तर नाही. इथे तसंच आहे. आपल्या आपल्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा तसंच असतं. जेव्हा आपल्याला इथे आपल्या विचारांमध्ये सुद्धा तसंच आहे. हे जे रेडिओ वेव्हज आणि मोबाईल नेटवर्क आहे, ते आपल्याला दिसत नाही. पण त्याच्यामध्ये काय आहे? एनर्जी व्हायब्रेशन्स आहेत. आणि जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होते, तेव्हा त्याचे सिग्नल नीट होतात आणि आपल्याला त्या गोष्टी आपल्याला कम्युनिकेट करता येतं किंवा म्युझिक ऐकता येतं. बरोबर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? लक्षात आले मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते? आहे क्लिअर? ठीक आहे. चला मग आपण पुढे जाऊयात. आता मला सांगा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी आपल्या पोटावरती हात ठेवा. शांत व्हा आणि आपल्या पोटावरती हात ठेवून आपला श्वास आत बाहेर होतोय, त्याच्यावरती फोकस करा. आपलं पोट आत बाहेर होताना जाणवतंय आपल्याला? बरोबर. आता आपल्या हृदयावरती हात ठेवा आणि हृदयाचे ठोके ऐकायला येतायत का बघा. येतायत ना? हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकायला येतायत. मग जो आपला श्वास आत बाहेर होतोय, ते दुसरं तिसरं काही नाही. ते काय आहे? व्हायब्रेशनच आहेत. आपल्या हृदयाचे ठोके जाणवतायत. ते काय आहे? ते सुद्धा व्हायब्रेशनच आहेत. बरोबर. हे मोबाईल नेटवर्क किंवा तुम्ही जे आता बघितलेत रेडिओमधले सिग्नल्स ते दुसरं काय आहे? ते एनर्जी व्हायब्रेशनच आहेत. फक्त आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी मॅच करणं गरजेचं आहे. आता हे जे आपण कन्सेप्ट पाहिल्या, त्या आता आपल्या विचारांवरती अप्लाय करून बघूया. मला सांगा, तुमचे थॉट्स आणि इमोशन्स जे आहेत, ते जर निगेटिव्ह असतील, तर तुमची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे?
तुमची फ्रिक्वेन्सी लो असणार आहे. आणि तुमची फ्रिक्वेन्सी लो असेल तर तुम्हाला जे हवं आहे तो सिग्नल विश्वापर्यंत जाणार आहे का? तुमची फ्रिक्वेन्सी विश्वापर्यंत पोहोचणार आहे का? तर ती नाही पोहोचणार, कारण तुमचे थॉट्स निगेटिव्ह आहेत, त्यामुळे तुमच्या इमोशन्स सुद्धा निगेटिव्ह आहेत. आणि विश्वापर्यंत ती निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीच पोहोचणार आहे, निगेटिव्ह व्हायब्रेशनच विश्वापर्यंत जाणार आहेत. बरोबर? आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी हव्या असतात. मग मोठं घर, मग गाडी, बंगला, या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, किंवा एक चांगली फॅमिली, चांगलं नातं, चांगले जॉब, हे सगळं आपल्याला हवं असतं. त्या विश्वाकडे आपण इच्छा तर मागतो, पण त्याच्याबरोबर जी योग्य फ्रिक्वेन्सी आहे ती आपण मॅच करतो का? तर नाही. आपली फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह आहे, आपले इमोशन्स निगेटिव्ह असतात. जेव्हा आपले निगेटिव्ह इमोशन्स असतात तेव्हा लो नेटवर्क असतं, तेव्हा लो फ्रिक्वेन्सी. आणि विश्वापर्यंत काय गोष्टी जातात तशाच गोष्टी जातात. मग निगेटिव्ह इमोशन्स म्हणजे काय? तुमचं फिअर, डाऊट, ताणतणाव, चिडचिड, निगेटिव्हिटी, हे तुमचे निगेटिव्ह इमोशन्स झाले. आणि ह्याच्या ऑपोजिट तुमचे पॉझिटिव्ह इमोशन्स असतील. पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे काय? तर हॅपी, ग्रॅटिट्यूड, ह्या ज्या गोष्टी आहेत ते पॉझिटिव्ह इमोशन्स येतात. जेव्हा तुमचे पॉझिटिव्ह इमोशन्स असतात तेव्हा तुमचं नेटवर्क कसं असतं? हाय नेटवर्क. जेव्हा तुमचं नेटवर्क हाय असतं तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा हाय असते. आणि जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी आणि तुमचे व्हायब्रेशन्स मॅच होतात तेव्हा ते इझिली मॅनिफेस्ट होतं. ते विश्वापर्यंत त्याचा योग्य मेसेज जातो आणि विश्व तुम्हाला जे हवं आहे ते द्यायला तयारच असतो. फक्त तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सी मॅच करणं गरजेचं असतं. बरोबर? आलं लक्षात तुमच्या? एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन काय आहे ते? ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करा. आणि मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही समोर इमॅजिन करायचा प्रयत्न करा. डोळे बंद केले? तर तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला जी व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. त्या व्यक्तीचा विचार करा. त्या व्यक्तीनं तुम्हाला काय काय त्रास दिला, कुठे कुठे ती व्यक्ती तुम्हाला निगेटिव्ह बोलली, हे सगळं आठवा. विचार करा त्या व्यक्तीचा. फील करा मनात. आणि आता मला सांगा, डोळे उघडा. आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटलं? काय फील झालं तुम्हाला? राग, चिडचिड, निगेटिव्हिटी, तिरस्कार, बरोबर? ह्या ज्या तुमच्या फिलिंग आहेत, बरोबर? आता ह्या ज्या फिलिंग आहेत त्या तुम्हाला दिसल्या का डोळ्यांनी? डोळ्यांनी दिसल्या का तुम्हाला त्या फिलिंग? नाही दिसल्या. त्या फिलिंग तुम्ही फील केल्या, तुम्ही अनुभवल्या त्या फिलिंग, बरोबर? त्या फिलिंग तुम्ही अनुभवल्या, म्हणजेच तुमच्या ह्या ज्या फिलिंग्स आहेत ना, त्या फिलिंग्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी आहे. तुमची फ्रिक्वेन्सी आहे. जर तुमच्या मनात निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, तर तुम्ही विश्वापर्यंत जर तीच फ्रिक्वेन्सी पाठवलीत, तर विश्व तुम्हाला तसंच परत देणार आहे. बरोबर ना? जसं रेडिओमध्ये तुम्ही योग्य फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केलीत, तरच तुम्हाला योग्य सॉन्ग किंवा न्यूज चॅनेल ऐकायला येत होतं. जर चुकीची फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली, तर तुम्हाला जे चॅनेल ऐकायचं आहे ते ऐकायला येईल का? नाही येणार. तसंच इथे पण आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पण काही हवं आहे, त्यासाठी तुमच्या विचार आणि भावना हे तुमच्या विचार आणि भावना हे तुमचे व्हायब्रेशन्स आणि फिलिंग आहेत. त्या पॉझिटिव्हच असणं गरजेचं आहे. बरोबर? आता मला सांगा, इथंपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे मी काय सांगितलं ते? का अजून कुठे काही डाऊट आहेत? ठीक आहे. मग पुढे जायचं? आता मला सांगा, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? ही एक प्रोसेस आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हा त्याच्यातला एक नियम आहे. बरोबर? मॅनिफेस्टेशन काय सांगतं? जेव्हा तुमचे विचार आणि भावना मॅच होतात, तेव्हा तुमच्या ऍक्शन आणि बिलीफला, जेव्हा तुमच्या विचार आणि भावना तुमच्या ऍक्शन आणि बिलीफला मॅच होतात, तेव्हाच मॅनिफेस्टेशन होतं. जर तुमचे विचार आणि भावना तुमच्या ऍक्शन बिलीफला मॅचच नाही झाले, तर मॅनिफेस्टेशन होणार आहे का? नाही होणार आहे. बरोबर? म्हणजेच काय? तर तुमचे टी फॅब योग्य असणं गरजेचं आहे. आता टी फॅब म्हणजे काय? तर मी तुम्हाला इथं समोर दाखवते स्क्रीनवरती.
हम्म. टी फॅब म्हणजे काय? थॉट्स. टी फॉर थॉट्स, एफ फॉर फिलिंग्स, ए फॉर ऍक्शन, बी फॉर बिलीफ. टी फॅब. मॅनिफेस्टेशन काय सांगतं? मॅनिफेस्टेशन काय सांगतं, तर जेव्हा तुमचे थॉट्स आणि फिलिंग तुमच्या ऍक्शन आणि बिलीफ बरोबर मॅच होतील, तेव्हाच तुमचं मॅनिफेस्टेशन होणार आहे. तेव्हाच तुमचं 100% मॅनिफेस्टेशन होणार आहे. बरोबर? आता मला सांगा, जेव्हा तुमचे टी फॅब मॅच होतील तेव्हाच तुमचं मॅनिफेस्टेशन होणार आहे. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं? लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक सिंपल रूल आहे. हा मॅनिफेस्टेशनचाच एक नियम आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं? लाईक्स फॉर लाईक्स. तुम्ही जे पाठवाल तेच परत येईल. म्हणजे काय? जर तुम्ही आनंद पाठवला तर तुम्हाला आनंद परत येईल. तुम्ही जर भीती, चिडचिड, ताणतणाव पाठवला तर तेच तुमच्याकडे परत येईल. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं? लाईक्स फॉर लाईक्स. आता टीफॅप हे जे आहे, टीफॅप ही जी कन्सेप्ट आहे ती लॉ ऑफ अट्रॅक्शनचा लॉ ऑफ अट्रॅक्शनची बेस आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बेस आहे किंवा तुम्ही त्याचं मूळ मूळ पण म्हणू शकता किंवा फाउंडेशन सुद्धा म्हणू शकता. ही एक कोअर कन्सेप्ट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनची टी फॅब ही एक कोअर कन्सेप्ट आहे. कोअर कन्सेप्ट का म्हटलं मी? तर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर तुमचे टी फॅब क्लिअर पाहिजेत. ते 100% मॅच झाले तरच तुम्हाला मॅनिफेस्टेशन होणार आहे. म्हणून टी फॅब ही एक कोअर कन्सेप्ट आहे असं मी म्हटलं. आता मला सांगा, आपल्या प्रत्येकाला दिवसभरात किती विचार येत असतील? सांगा, किती विचार येत असतील? आपल्या प्रत्येकालाच दिवसभरात 60,000 ते 90,000 विचार येतात. बरोबर. 60,000 ते 90,000 विचार येत असतात. आता याच्यामधले किती विचार पॉझिटिव्ह असतील आणि किती विचार निगेटिव्ह असतील, तुम्हाला काय वाटतंय? ओके. ओके, चॅटमध्ये विकास म्हणतायत अर्धे पॉझिटिव्ह अर्धे निगेटिव्ह. ओके. ठीक आहे. तर आपल्याला दिवसभरात 60,000 ते 90,000 विचार येतात आणि त्याच्यातले 95% आपले जे विचार आहेत ते निगेटिव्हच असतात. फक्त आपल्याला की नाही दिवसभरात खूप प्रत्येक वेळेस नवीन नवीन विचार येतात असं नाही. तर आपल्याला प्रत्येकाला दिवसभरात एक 10 ते 15च विचार असतात आपले. पण तेच विचार आपण रिपीटेड, रिपीटेड, रिपीटेड सारखे तेच विचार रिपीट करत असतो. आणि त्यामुळे ते 95% विचार हे निगेटिव्हच असतात. आणि जर आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे, तर निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थॉट्स ठेवून काही उपयोग आहे का? मॅनिफेस्टेशन होणार आहे का आपलं? नाही होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपले विचार हे पॉझिटिव्ह ठेवण्याची गरज आहे. पण आपल्या प्रत्येकाला ते जमतं का? नाही जमत. कारण आपला प्रत्येकाचा जो दिवस आहे, तो पॉझिटिव्हच असतो किंवा पॉझिटिव्हच सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येतात असं नाहीये. आपल्या लाईफमध्ये अ, रोज काहीतरी होतं. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून सुद्धा आपली निगेटिव्हिटी येते. फक्त आपल्याला काय प्रयत्न करायचे आहेत? आपल्याला निगेटिव्हिटी येऊ नये याच्यासाठी नाही प्रयत्न करायचे. निगेटिव्हिटी येणार ही नॅचरल प्रोसेस आहे. कधी निगेटिव्हिटी येणार, कधी पॉझिटिव्हिटी येणार. फक्त आपल्याला इथे काय करायचंय? ज्यावेळेस निगेटिव्हिटी येईल, त्याच विचारात, त्याच ओव्हर थिंकिंगमध्ये गुरफटून न राहता त्यातून आपल्याला मूव्ह ऑन व्हायचंय. आणि ज्यावेळी तुम्ही त्यातून मूव्ह ऑन व्हायला शिकाल, तेव्हा आपोआपच तुमचे टीफॅब बदलणार आहेत. तुम्हाला मॅनिफेस्टेशन इझिली करता येणार आहे. बरोबर? त्यामुळे तुम्हाला जे निगेटिव्ह विचार येतात, ते विचार येऊ नये म्हणून नाही प्रयत्न करायचे. त्या विचारांना दिशा देण्याचं काम करायचंय आपल्याला. बरोबर? म्हणून आणि आपल्या मनामध्ये जे 60,000 ते 90,000 विचार येतात, त्याच्यामधले 95% आपले थॉट्स आहेत ते निगेटिव्ह असतात. हे Googleवरती तुम्ही जाऊन सर्च केलत ना, तरी तुम्हाला तिथे दिसून येईल की 95% विचार हे आपले निगेटिव्हच असतात. बरोबर? त्यामुळं या विश्वापर्यंत जर आपला मॅनिफेस्टेशन पोहोचवायचं असेल, आपली फ्रिक्वेन्सी पोहोचवायची असेल, तर आपल्याला आपल्या भावना आणि विचार बदलणं गरजेचं आहे. कारण या विश्वाला तुमचे शब्द कळतात का? नाही. या विश्वाला काय कळतात? भावना. जेव्हा तुमच्या भावना योग्य असतील, तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन क्लिअर होणार आहे. बरोबर? आता मला सांगा,
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असं आहे का कोणी की सगळ्यांचंच सगळंच चांगलं आहे? 4 भाग आहेत आपल्या आयुष्यातले HRCM, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. आता या चारही भागामध्ये आपण असा कोण आहे का की बाबांनो त्याला सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, सगळ्याच गोष्टी मिळतात? तर नाही, आपल्याला कुठल्या ना कुठल्या भागात प्रॉब्लेम असतो. फॉर एक्झाम्पल आता विकास आहेत. तर विकास यांना त्यांच्याकडे पैसा भरपूर असेल, पैशाची काही कमी नसेल, पण त्यांना हेल्थ इश्यूज असतील काहीतरी, बरोबर? आणि त्यांना हेल्थ इश्यूज आहेत, मग ते काय विचार करत असतील? किंवा लोक विचार करतात. विकासच असं नाही, मी ओव्हरऑल तुम्हाला सगळ्यांबद्दल एक एक्झाम्पल देते. लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असतो, तसं एक एक्झाम्पल देते. ठीक आहे. आता जर आपण आजारी आहोत आणि आपण काय म्हणतो सारखं, की मला औषधं खायचा खूप कंटाळा आलाय. रोज औषधं खायची, सकाळी खायची, संध्याकाळी खायची. कंटाळा आलाय मला औषधं खायचा. किंवा आपण म्हणतो मला तर डॉक्टरचा, दवाखान्याचाच कंटाळा आलेला आहे. आपण आजूबाजूला हे ऐकतो की नाही, किंवा आपले फॅमिली मेंबर सुद्धा म्हणतात, की मला या गोष्टींचा कंटाळा आलेला आहे. बरोबर? मग ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही विश्वाकडे तुमची तीच फ्रिक्वेन्सी पाठवता. जेव्हा तुम्ही आजारपणाबद्दल निगेटिव्ह बोलता, जेव्हा विश्वापर्यंत तीच फ्रिक्वेन्सी जाते, विश्व तुम्हाला तेच परत देतो. बरोबर? त्यामुळं त्यामुळं तुम्ही तुमचे शब्द पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे. एखाद्याला आता समोर पूजा आहे, तर पूजाला आता पूजाला करिअरमध्ये काहीतरी इश्यू असेल किंवा तिला पैशांचा प्रॉब्लेम असेल. पण ती जर तेच तेच सारखी रिपीट बोलत राहिली, तर आपला सबकॉन्शियस माइंड त्याच गोष्टी प्रोग्राम करतो आणि त्यानुसारच आपल्या फिलिंग्स तयार होतात. बरोबर? आणि आपलं सगळ्यांचं एक ठरलेलं असतं कसं, तर माझंच नशीब खराब आहे. मलाच सगळं असं मिळतं. माझ्याच बाबतीत काही चांगलं घडत नाही. मलाच नेहमी असं का होतं? आपण हे सगळे असे बोलतो ना, हे सगळ्यांनी वापरलेले जनरल स्टेटमेंट आहेत. इव्हन मी सुद्धा असंच बोलत होते. ज्यावेळी मला लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन ह्या टेक्निक माहिती नव्हत्या, तेव्हा माझंही हेच असायचं. अगदी दिवसभरात छोटंसं काहीतरी झालं, इव्हन जरा ट्रॅफिक जरी लागलं ना, तरी मीही असंच म्हणत होते, की हे माझ्याच बाबतीत असं होते. आत्ताच ट्रॅफिक लागायचं होतं. मला लेट व्हायला लागलंय. कशासाठी ट्रॅफिक लागलं आत्ताच? असं मी सुद्धा बोलत होते. माझंच नशीब चांगलं नाहीये. पण मला खरं सांगा, नशीबवान किंवा कमनशिबी, लकी अनलकी असं काही असतं का हो? असं काहीच नसतं. ते फक्त आपल्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असतं सगळं. आणि आपली फ्रिक्वेन्सी जेव्हा योग्य असते, तेव्हा विश्वापर्यंत आपली भावना योग्यच पोहोचते. बरोबर? आता मला सांगा, आपल्या सगळ्यांना मॅनिफेस्टेशन करायचंय. पण मॅनिफेस्टेशन करण्यासाठी त्याचे काही रूल्स आहेत. ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. बरोबर? तर मॅनिफेस्टेशनचे काय रूल आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता मला सांगा, आपल्याला हेल्थ आपल्याला पैसा हवा आहे. समजा आता समोर पूजा आहे आणि पूजाला पैसे हवे आहेत. तर पूजाची जर थिंकिंगच अशी असेल, की यार पैसा कमवणं खूप वाईट आहे, पैसा मला मिळतच नाही, पैसा माझ्याकडे टिकतच नाही, पैसा माझ्याकडे येतच नाही. जर पूजाचे असे विचार असतील, तर तिची फ्रिक्वेन्सी काय झाली? तिची फ्रिक्वेन्सी लोअर साइडला गेली. कारण तिचे निगेटिव्ह इमोशन्स पैशाबद्दलचे आहे. पैशाबद्दलचे निगेटिव्ह इमोशन्स आहेत. त्यामुळे तिची फ्रिक्वेन्सी सुद्धा निगेटिव्ह साईडला गेली आणि विश्वापर्यंत तीच फ्रिक्वेन्सी पोहोचली. त्यामुळे पैसे तिच्याकडे येतात का? तर नाही. पैसे कमवणं खूप अवघडच आहे. हा बिलीफ तयार झाला तिचा. पैसे कमवणं खूप अवघड आहे. त्यामुळे तिला तिच्या आयुष्यामध्ये सुद्धा तसेच अनुभव येतात. बरोबर? म्हणून आपण सगळ्यांनी अ, आपली जे थॉट प्रोसेस आहे ती बदलणं गरजेचं आहे. आणि आता हे इतक्या इतक्या वर्षानुवर्ष आपल्यामध्ये हा प्रोग्राम सेव्ह झालेला आहे आणि तो प्रोग्राम पटकन चेंज होणं शक्य आहे का? नाही. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तेव्हा कुठे त्या गोष्टी घडून येणार आहेत. मग आता प्रयत्न करणं म्हणजे काय? तर आपल्याला 68 टू 90 डेज हा जो टाईम पिरियड आहे, तो आपल्याला देणं गरजेचं आहे. याचे रिझल्ट्स यायला किंवा आपल्याला जे हवं आहे ते अचीव्ह करण्यासाठी 68 टू 90 डेजचा टाइम पिरियड द्यावा लागतो. आता मी असं नाही म्हणणार की सगळ्यांनाच 68 टू 90 डेजचा टाइम पिरियड द्यावा लागतो. कुणाला 10 दिवसात, 15 दिवसात त्याचे रिझल्ट्स येतील, तर कुणाला 68 टू 90 डेज पण लागतील. याचं कारण काय आहे? आपण प्रत्येक जण एक वेगळा व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकाची एनर्जी लेव्हल वेगळी आहे. काही काहींची एनर्जी लेव्हल ऍक्टिव्ह असते. फक्त त्यांना गायडन्सची गरज असते. त्यामुळे मग त्यांना रिझल्ट लवकर येतात. बरोबर? फक्त आपल्या मध्ये वर्षानुवर्ष जो प्रोग्राम फिट केलेला आहे, सेम आहे, तो बदलण्यासाठी आपल्याला काही स्पेसिफिक टाइम हा द्यावाच लागेल. तेव्हा कुठे आपले जे बिलीफ्स आहेत, आपल्या ऍक्शन्स आहेत,
आणि आणि आपले थॉट प्रोसेस बदलणार आहे. बरोबर. आता मला सांगा, आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलेलं आहे, आपल्या आई वडिलांकडून, काका काकीपासून, किंवा आपण ज्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये राहतो त्या पूर्ण समाजातून आपल्यावरती हेच बिंबवलं गेलेलं आहे. पैसा कमवणं खूप कठीण आहे. पैसा हा खूप वाईट असतो. पैसा कमवण्यासाठी खूपच कष्ट करावे लागतात. जर मला सांगा, हेच सत्य असेल तर जे टाटा बिर्ला आहेत किंवा अंबानी आहेत, त्यांना पण मग तसंच वाटलं असतं तर ते इतके श्रीमंत झाले असते का? तर नाही. ह्या सगळा आपल्या मनाचा आणि माइंडसेटचा खेळ आहे. आपल्या मनावरती वर्षानुवर्ष हेच बिंबवलं गेले, हेच प्रोग्राम केले. त्यामुळे आपल्याला आता असं काय वाटतं की बाबा पैसा कमवणं खूप कठीण आहे. मग आपला हा जो जुना प्रोग्राम आहे तो आपल्याला रिप्रोग्राम करणं गरजेचं आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करणं गरजेचं आहे. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम कसं करायचं? तर जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करण्यासाठी आपले जे जुने प्रोग्राम्स आहेत, मला हे जमणार नाही, माझ्याकडून हे होणार नाही, मी हे करू शकत नाही, हे जे चुकीचे प्रोग्राम आहेत ते बदलण्यासाठी तुम्हाला ते पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या सबकॉन्शियसला रिपीटेडली पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन्स देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, पैसा माझ्याकडे खूप इझिली आकर्षित होतो. मला पैसा नेहमीच पैसा माझ्याकडे नेहमीच येत असतो. मला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा पैसा माझ्याकडे येत असतो. थँक यू म्हणा पैशाला, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. जेव्हा तुम्ही पैशाच्या बाबतीत असं पॉझिटिव्ह गोष्टी बोलाल, पॉझिटिव्ह वाइब्स द्याल, तुमचे फिलिंग्स पॉझिटिव्ह ठेवाल, तेव्हा ते विश्वापर्यंत जाणार आहे आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड सुद्धा तसाच रिप्रोग्राम होणार आहे. म्हणून तुम्हाला तुमचा जुना प्रोग्राम आहे तो बदलणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ज्या चष्म्यातून दुनिया बघतो तशीच दुनिया आपल्याला दिसते. समजा तुम्ही रेड कलरचा चष्मा घालून बघितलं तर सगळी दुनिया तुम्हाला रेडच दिसणार आहे. ब्लॅक चष्मा घालून बघितलं तर दुनिया तुम्हाला ब्लॅकच दिसणार आहे. बरोबर. जसं आपण म्हणतो, यथादृष्टी तशी सृष्टी. म्हणजे आपण जशी आपल्याला दुनिया दिसते, आपण ज्या नजरेतून दुनियेकडे बघू त्याच नजरेतून दुनिया आपल्याला दिसते. म्हणून बदल आपल्याला स्वतःमध्ये आणायचे आहे. आपल्याला दुनियेला बदलायला जायचं नाहीये. बरोबर. आपण जर दुनियेला बदलायला गेलो तर आपल्यामध्ये काहीच चेंज होणार नाहीये. आपण आहे तसंच राहणार आहे. कारण वर्षानुवर्ष आपले जे विचार आहेत, आपले जे प्रोग्राम्स आहेत, ते बदलण्यासाठी सुरुवात ही स्वतःपासूनच केली पाहिजे. जेव्हा तुमचा माइंडसेट डेव्हलप होईल, तुमचा माइंडसेट त्या लेवलला येईल, तेव्हा तुम्हाला दुनिया आपोआपच बदललेली दिसणार आहे. मग मला सांगा, आता याच्यासाठी हे जे तुमचे जुने प्रोग्राम्स आहेत ते बदलण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तर 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. पहिली तर गोष्ट, पेशन्स. तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पेशन्स. बरोबर. आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि आजकालची आपली जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये पेशन्स किंवा संयम हीच गोष्ट हरवलेली आहे. याचं कारण काय आहे? आपण जे सोशल मीडियावरती रील्स बघतो, जे स्क्रोल करत असतो वरती, याच्यामुळे काय होतं? ह्या ज्या रील्स आहेत ते मला सांगा, एखादी रील 60 सेकंडचीच असते. पण आपण कंटिन्युअस ते 60 सेकंड ती रील बघतो का? नाही बघत. आपण सुरुवातीलाच फक्त 10-15 सेकंड ती रील बघतो आणि लगेच स्क्रोल करतो. कारण आपल्यामध्ये पेशन्सच राहिलेले नाहीयेत. ते पेशन्स कमी आहेत आपल्याकडे. कारण आपल्याला गोष्टी इन्स्टंट पाहिजे आहेत. त्यामुळं मग आपल्याला इन्स्टंट गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला आजकाल मॅगी सुद्धा 2 मिनिटात आपल्याला मिळत नाही. बरोबर. त्याची ऍड टीव्हीला देतात. 2 मिनिटमध्ये मॅगी तयार होईल. ती तयार होते का? त्याच्यासाठी 10 मिनिटं आरामात जातात. म्हणून आपण जे सोशल मीडियावरती रील्स बघतो ते बघणं आपण बंद केलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपण इनपेशंट होतोय. आपल्यामधले पेशन्सच संपत चाललेले आहेत. म्हणून आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवाल तेव्हा त्या गोष्टी हळू तुमच्यापर्यंत येत जातील. मग जर तुम्ही असं केलं की ठीक आहे, तुम्ही हे मॅनिफेस्टेशन प्रोसेस स्टार्ट केलीत आणि 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, अरे कधी होणार, कधी होणार, कधी होणार, तुम्ही इनपेशंट होताय, तेव्हा त्या गोष्टी घडून येणार नाहीत. बरोबर. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, पेशन्स ठेवा. ज्यावेळेस तुमची एनर्जी मॅच होईल, फ्रिक्वेन्सी मॅच होईल, ती गोष्ट तुमच्यापर्यंत आपोआपच येणारच आहे. बरोबर. सेकंड थिंग इज, तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रॅक्टिस प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमचं रिपीटेड प्रॅक्टिस होईल तेव्हा तो तुमचा रिप्रोग्राम होणार आहे आणि तुम्हाला 68 to 90 डेज विदाउट एनी गॅप ते
कन्सिस्टन्सी ठेवून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि लास्ट थिंग इज फोकस. तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावरतीच तुमचा फोकस पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला काय हवं आहे हे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. आपलं आजकाल काय होतं माहितीये, आपल्याला जे हवं आहे त्याच्यापेक्षा जे आपल्याला नको आहे त्याच्यावरतीच आपला जास्त फोकस जातो. हो की नाही? म्हणून आपल्याकडे तेच परत येतं. तुम्हाला जे हवं आहे त्याची क्लॅरिटी ठेवा. त्या दिशेने प्रयत्न करा. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्यापर्यंत आपोआपच येणारच आहे. बरोबर. आता मला सांगा, जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे, त्यासाठी तुमचं टी-फॅब क्लिअर असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी टी-फॅबची एक स्क्रीन दाखवली. अजून एकदा दाखवते. हं. तुम्हाला इथे दिसत असेल. मॅनिफेस्टेशन होण्यासाठी हाऊ टू मॅनिफेस्टेशन, तुमचे थॉट्स, फिलिंग, ऍक्शन, बिलीफ ह्या 4 गोष्टी तुमच्या मॅच झाल्या तर तुम्हाला 100% तुमचं मॅनिफेस्टेशन हे होणार आहे. बरोबर. म्हणजे तुमचे थॉट्स, फिलिंग, ऍक्शन, बिलीफ हे कशा प्रकारे काम करतं याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. आता आपण एक थॉट घेऊया. माझ्या मनात एक थॉट आला. कोणता आहे? मला वेट लॉस करायचंय आणि मला फिट राहायचंय. हा माझा थॉट झाला. बरोबर? मग आता जर माझा थॉट हा असेल, तर माझ्या टी-फॅब काय असले पाहिजेत? मग आपण ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोन्ही साइडनी विचार करून बघूयात. म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे? आता मला जिमला जायचंय. बरोबर? मला जिमला जायचं आहे. सॉरी, मला वेट लॉस करायचा आहे आणि मला फिट राहायचं आहे. हा माझा विचार झाला. जर मला फिट राहायचं आहे, तर माझे फीलिंग्स काय असले पाहिजेत? माझे पॉझिटिव्ह फीलिंग्स असतील, मला खूप छान वाटते, मला मोटिव्हेशन मिळते, मी पॉझिटिव्ह फील करतेय, मला खूप छान एनर्जेटिक वाटते. मी जिमला जाते, तसं मला खूप एनर्जेटिक वाटते, पॉझिटिव्ह वाटते. ह्या माझ्या फीलिंग्स असतील. मी खूप एक्सायटेड आहे जिमला जाण्यासाठी. आणि मग तुमचे ॲक्शन काय असेल? तुम्ही रेग्युलरली जिमला जाणार, वर्कआउट करणार, बरोबर? डाएट फॉलो करणार. जिमला जायला तुम्ही कंटाळा नाही करणार. तुम्ही रेग्युलर जिम अटेंड करणार, वर्कआउट करणार, डाएट फॉलो करणार. हे झाले तुमचे ॲक्शन्स. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या तुमचा थॉट आहे, मला वेट लॉस करायचा आहे किंवा मला फिट राहायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या ॲक्शन घ्याल, डेली ॲक्शन घ्याल, तेव्हा तुमच्यामध्ये हळू तुम्हाला चेंज दिसणार आहे. तर तो चेंज काय असणार आहे? तुमचं वेट हळूहळू कमी होते. 1 महिना, 2 महिने गेल्यानंतर तुमचं वेट सुरुवातीला थोडं कमी होईल. नंतर कमी कमी होत जाईल आणि जसं तुमचं वेट कमी होईल तसा तुम्हाला एक विश्वास वाटेल, तुमचा एक बिलीफ तयार होईल की मी हे करू शकते, माझं वेट कमी होऊ शकतं, मी फिट राहू शकते. हा तुमचा बिलीफ तयार होईल. आणि जेव्हा तुम्ही ऍक्शन घ्याल तेव्हा तुमचा पॉझिटिव्ह बिलीफ तयार होईल. बरोबर. जेव्हा तुमच्यामध्ये हे चेंजेस दिसतील तेव्हा आपोआपच तुमचं शरीर, तुमचं मन किंवा तुमचा सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीवरती विश्वास ठेवेल की अरे मी हे करू शकते, माझं वेट कमी होत आहे. बरोबर. तेव्हाच ती गोष्ट होणार आहे. म्हणजेच काय, जर तुमचा बिलीफ आणि माइंडसेट बदलतो तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन होतं. जेव्हा तुमचा बिलीफ आणि माइंडसेट रियालिटी ऍक्सेप्ट करतो, रियालिटी बघतो, त्यावेळेस तुमच्या टीफॅब मॅच होतं आणि तुम्हाला जे हवं आहे ते अचीव्ह करता येतं. बरोबर. म्हणजेच फक्त विचार मनात येऊन उपयोग नाही, त्याच्यावरती ऍक्शन घेणं पण गरजेचं आहे. आणि जेव्हा ऍक्शन घ्याल तेव्हाच तुमचं ते बिलीफ रियालिटीमध्ये बदलेल. आणि आता टी-फॅब निगेटिव्ह काय राहील तुमचं? मला वेट कमी करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर म्हटलात की अरे मला जिमला जायचाच कंटाळा येतो, मग कधी उठायचं, कधी जायचं, माझ्याकडनं हे होईल का? जर तुमचे निगेटिव्ह फिलिंग असतील, तर तुम्ही त्याच्यावरती काही ऍक्शन घेणार आहात का? काहीच ऍक्शन नाही घेणार. निगेटिव्हच ऍक्शन येईल तुमच्याकडून. म्हणजे काय? जर तुमचा निगेटिव्ह फिलिंग्स असतील, तर तुम्ही जिमला जाणार नाही, तुम्ही वर्कआउट करणार नाही, तुम्ही ऍक्शन काही घेतलीच नाही, तर तुमचा बिलीफ तयार होणार आहे का? मॅच होणार आहे का तुमच्या थॉट आणि टी-फॅबला? नाही होणार. म्हणजेच काय, तर तुमचा टी-फॅब हा मॅच झाला तरच तुमचं 100% मॅनिफेस्टेशन होणार आहे. बरोबर. आलं लक्षात? मग मॅनिफेस्टेशन होण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचे विचार बदलणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलाल, तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआपच घडून येतील. बरोबर. तुमचे विचारच जर घाबरलेले, गोंधळलेले,
ताणतणावातले, स्ट्रेसमधले असेल, तर तुम्ही युनिव्हर्सला तेच सिग्नल पाठवताय, तीच फ्रिक्वेन्सी पाठवताय आणि ते युनिव्हर्स सुद्धा कन्फ्यूज होते आणि जेव्हा युनिव्हर्स कन्फ्यूज होतं, तेव्हा तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार आहे का? नाही. आपल्याला युनिव्हर्सला कन्फ्यूज करायचं नाहीये. आपल्याला युनिव्हर्सला क्लॅरिटी द्यायची आहे. तुम्हाला काय हवं आहे त्याची क्लॅरिटी आणि तशी फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही युनिव्हर्सकडे द्याल, तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी आयुष्यात अचीव्ह करता येणार आहेत. बरोबर? म्हणून सगळ्यात आधी आपल्याला आपले विचार बदलणं गरजेचं आहे. विचार आणि फिलिंग्स जेव्हा बदलतील, तेव्हा आपल्याला जे हवं आहे ते मिळेल. लक्षात आलं इथपर्यंत? कुणाला काही क्वेश्चन्स, डाऊट आहे त्याच्या इथपर्यंत काही असतील तर सांगा. मी आत्ताच क्लिअर करते म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? ओके. तुम्हाला काही कळलं नाही, काही लक्षात आलं नाही, ते मला जरा सांगताय म्हणजे मग मला तोच पॉइंट एक्सप्लेन करता येईल परत. नाही मॅडम, आहे सगळं ते व्यवस्थित समजलं. ठीक आहे, चालेल. ओके, मग पुढे जायचं आपण. चला. हो. तर मग मला सांगा, आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे, तर मॅनिफेस्टेशन मध्ये कोणती दोन लोक जास्त इम्पॉर्टंट आहेत? कुठली दोन लोक जास्त इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणती दोन लोक लागतात की ज्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन होतं? एक आहे मी स्वतः, एक आहे मी स्वतः आणि दुसरं आहे विश्व. एक मी आणि दुसरा विश्व. बरोबर? आता मला सांगा, आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे, मग त्याच्यामध्ये लोक माझ्याबद्दल काय बोलतायत किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत, याने मला फरक पडेल का मी स्वतःबद्दल काय विचार करते याने मला जास्त फरक पडला पाहिजे? हं? कारण मॅनिफेस्टेशन आपल्याला करायचंय. मग फरक कोणाला पडला पाहिजे? तर याचा आन्सर आहे, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा लोक आपल्याबद्दल काय बोलतात यांनी आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. आपण स्वतःबद्दल काय विचार करतो त्याच्यावरती आपली फ्रिक्वेन्सी ठरणार आहे. बरोबर? त्याच्यावरती आपली फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. म्हणून मी स्वतः माझ्याबद्दल काय विचार करते हे जास्त कळणं गरजेचं आहे. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर? मग आता मला सांगा, आपल्या आपले जे टी फॅब आपले टी फॅब आहेत, आपले जे पण काही टी फॅब आहेत ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी किंवा आपले टी फॅबच जर आपण कंट्रोल केले नाहीत, तर आपलं मॅनिफेस्टेशन होणार आहे का? नाही होणार आहे. जोपर्यंत आपले टी फॅब बदलत नाहीत, तोपर्यंत आपलं मॅनिफेस्टेशन होणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या टी फॅब वरती काम करणं गरजेचं आहे. तर आपल्या टी फॅब वरती काम कसं करायचंय? जसं मगाशी मी सांगितलं, 68 to 90 डेज आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवून प्रॅक्टिस करायचंय. आपल्याला फोकस ठेवायचंय आणि आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन सुद्धा घ्यायचे आहेत. तेव्हा आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. बरोबर? आता आपण एक छोटस प्रॅक्टिकल करूया. सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. केले? आणि एक छान असं मोठं घर आपल्या डोळ्यासमोर बघा. खूप मोठं घर आहे. त्याच्या बाजूला छान गार्डन आहे. खाली पार्किंग सुद्धा आहे. पार्किंग मध्ये छान आपल्या फोर व्हीलर पार्क केलेली आहे. आपल्या घराच्या वरती टेरेस गार्डन आहे. तिथे छान झोपाळा आहे. तुम्ही आपल्या फॅमिली सोबत गप्पा मारताय, हसताय, खेळताय. तिथे छान तुम्ही एन्जॉय करताय गार्डन मध्ये. फील करा. मी जे सांगितलं ते इमॅजिन करा. केलं इमॅजिन? ठीक आहे, आता डोळे उघडा आणि मला सांगा, मी तुम्हाला घराबद्दल जे इमॅजिन करायला सांगितलं, ते किती जणांना छान इमॅजिन झालं? ओके. मग काय इमॅजिन झालं विकास तुम्हाला? ठीक आहे, बरोबर. आता विकास यांना काय इमॅजिन झालं? हे एवढं मोठं घर आहे, हे सगळं आहे, हे मला मिळेल का? मी हे कसं मिळवू? बरोबर?
माझी एवढी सॅलरी आहे आणि मी ह्याच्यातून कसं मॅनेज करू. जर तुम्हाला मी छान एक कल्पना इमॅजिन करायला सांगितली तर त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रॉब्लेमच शोधलेत. हे मला मिळेल का? इथेच तुमचा पहिला निगेटिव्ह थॉट आला. तर तुम्हाला ते घर कधी मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. कारण तुम्ही विचारच निगेटिव्ह केलात. बरोबर. मग विश्वापर्यंत तुम्ही काय पाठवलेत? प्रॉब्लेम पाठवलेत. मला घर कधी मिळणार आहे का? एवढे पैसे कुठून आणू? कसे येईल? हे प्रॉब्लेमच झाले ना. मग ते प्रॉब्लेम जर विश्वापर्यंत गेले, मग आता तुम्हाला मी एक छान कल्पना इमॅजिन करायला सांगितलेली, तर तिथे तुम्ही प्रॉब्लेम इमॅजिन केलेत, निगेटिव्हिटी इमॅजिन केलीत. मग आता चुकीचं कोण आहे? चुकीचं कोण आहे? आपण का विश्व? चुकीचे विचार कुणी केले? आपण. मग चुकीचे कोण आहोत? आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो विश्व आहे तो आपल्याला द्यायलाच बसलेला आहे. फक्त आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स मॅच करून विश्वापर्यंत पोहोचवायचं आहे. तेव्हाच ती गोष्ट आपल्याकडे येणार आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटी पाठवाल तर पॉझिटिव्हिटीच येईल. तुम्ही निगेटिव्हिटी पाठवाल तर निगेटिव्हिटीच येईल. म्हणून आपल्याला आधी काय बदलायचे आहेत? आपले विचार. विचार बदलणं गरजेचं आहे. आणि आपले हे जे विचार आहेत ते कशामुळे येतात? आपले जे शब्द आहेत त्याच्यामुळेच विचार येतात. बरोबर. आणि हे जे विचार आहेत ते आपल्याला कशामुळे येतात? आपण जे बघतो, ऐकतो, बोलतो त्याच्यामुळे विचार येतात. म्हणून आपल्याला आपलं जे बघणं, बोलणं, ऐकणं ते सगळं बंद केलं पाहिजे. बरोबर ना. आता मला सांगा, तुम्ही बघता तेच तुम्हाला विचार डोक्यात येतात आणि ते विचार जेव्हा येतात तशाच तुमच्या फिलिंग तयार होतात. बरोबर. आता मला एक सांगा, सगळ्यांनी डोळे बंद करा. आणि आता नवरात्र येत आहे. बरोबर. आता नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचे 9 कलर असतात. तुम्ही त्या 9 कलरमध्ये प्रत्येकाला इमॅजिन करा. देवीची छान मूर्ती, प्रसन्नतेत आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटते. बरोबर. झालं इमॅजिन. आता दुसरी गोष्ट इमॅजिन करा. तुम्ही सगळे तुमच्या फॅमिली बरोबर छान वीकेंड सेलिब्रेट करताय. वीकेंड एन्जॉय करताय. एकमेकांच्या सोबत छान गप्पा मारताय, शेअरिंग करताय. फील झालं तुम्हाला? झालं ना फील? आता मला सांगा, मी तुम्हाला एक गोष्ट इमॅजिन करायला सांगते. ती इमॅजिन करा. इमॅजिन करा, एक आपलू-टपलू प्राणी आहे. खूप छान आहे तो प्राणी. छान आहे ना? आपलू-टपलू नावाचा प्राणी. खूप सुंदर दिसतोय. किती क्यूट आहे तो. तुम्ही तुमच्या घरी आणलेला आहे आपलू-टपलूला. खूप भारी वाटतोय ना तो? अरे वा. छानच आहे तो. झालं इमॅजिन तुम्हाला? आलं का तुमच्या कल्पनेत ती गोष्ट? आली? ठीक आहे. आता सगळ्यांनी डोळे उघडा. उघडले. आता मला सांगा, ज्या वेळेस मी तुम्हाला देवी बघायला सांगितली, नवरात्रात कलर बघायला सांगितले, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना खूप चेहऱ्यावरती तुमच्या प्रसन्नता होती. कारण तुम्हाला ते पाहिले, तुम्हाला माहितीये ती गोष्ट आहे. बरोबर. जसं तुम्हाला तुमची फॅमिली मी सांगितली इमॅजिन करायला. तुम्ही फॅमिली बघताना सुद्धा खूप छान स्माइल होती तुमच्या चेहऱ्यावरती. तुम्ही छान हसत बघितलं. पण ज्या वेळेस मी अपलू टपलू नावाचा प्राणी हे जेव्हा बोलले, तेव्हा तुम्ही विचारात गेलात. तुमच्या चेहऱ्यावरती मला ते क्लिअर एक्सप्रेशन दिसत होते. तुम्ही विचार करत होतात, अरे असं काही असतं का? हे आहे का काही? हे आहे का काही? असेल तर मग ते कसं असतं? बरोबर. म्हणजेच काय? तर आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या आपल्याला इमॅजिन होतात. त्याच्याबद्दल फिलिंग्स देखील येतात. पण ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीयेत, आपण कधी फीलच केलेले नाहीये, त्या गोष्टी तुम्हाला कल्पनेत दिसल्या का? दिसल्या का तुम्हाला कल्पनेत? नाही दिसल्या.
म्हणजेच काय, तर जे आपल्याला माहीतच नाही, ज्याचा आपण कधी विचारच केला नाही, ते आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला फीलच होत नाही, म्हणून आपण जे बघतो, ऐकतो, बोलतो, ह्याच्यावरतीच आपल्या सगळ्या क्रिया, ह्याच्यावरतीच आपलं फ्युचर डिपेंड असतं. बरोबर? मग मी तुम्हाला हे 3 एक्झाम्पल सांगण्याचं कारण काय आहे, तर तुम्ही जे ऐकता, बोलता आणि जे तुम्ही बघता, त्याच्यानुसारच तुमचा माइंडसेट घडत असतो आणि तुमच्या ऍक्शन्स देखील त्याच्यावरच डिपेंड असतात. मग आपलं हे बघणं, ऐकणं, बोलणं जर आपल्याला बदलायचं असेल, तर आपल्याला आधी काय करावं लागेल? आपण ज्या रोज सिरियल्स बघतो, ज्या डेली सोपवाल्या सिरियल्स बघतो आपण, त्याच्यामध्ये काय असतं? नवरा बायकोशी भांडतो, बायको नवऱ्याशी भांडते, किंवा सासू सुनेचं भांडण असतं, ही ह्याच्याबद्दल काहीतरी कारस्थान करते, ती तिच्याबद्दल कारस्थान करते. ह्या सगळ्या सिरियल्समध्ये याच गोष्टी असतात. आणि दुसरं कोणतं आहे ते सोशल मीडिया. ठीक आहे, सोशल मीडियाबद्दल तर आपण मगाशी त्या गोष्टी क्लिअर केलेल्याच आहेत. त्यामुळे आपण इम्पेशंट होतो, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. पण ह्या ज्या सिरियल्स आहेत, ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं एखाद्या वेळेस भांडण होतं, तर किंवा तुमच्या सासू सुनेचं काहीतरी भांडण होतं घरी, तर तुम्ही काय करता? तुम्ही जे सिरियलमध्ये बघितलेलं असतं, ते तुमच्या माइंडमध्ये स्टोअर झालेलं असतं. आणि जेव्हा तुमची घरात नवऱ्यासोबत किंवा सासूसोबत भांडणं होतात, तेव्हा किंवा बायकोसोबत भांडणं होतात, तेव्हा तुम्ही त्या ज्या पाहिलेल्या गोष्टी असतात त्या तिथे रिलेट करता, त्या तुमच्या सिच्युएशनशी रिलेट करता. आणि ऍक्च्युली सिच्युएशन तशी नसते, पण तुम्ही त्या गोष्टी तिथं रिलेट केल्यामुळं तुमची भांडणं जी आहेत ती अजून टोकाला जाऊन अजून मिसअंडरस्टँडिंग वाढतात. याचं कारण काय? तर तुम्ही सिरियल रोज रिपीटेडली बघतात, ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर होतं आणि कुठेतरी मग ते अशा प्रकारे बाहेर पडतं. म्हणून ह्या ज्या सिरियल्स आहेत ते बघणं पूर्णपणे बंद करा. बरोबर? आता आपण जे न्यूज चॅनेल्स आहेत, त्या न्यूज चॅनेलमध्ये काय असतं? ते पॉलिटिशियन्स आहेत, हे ह्याच्यावरती टीका करतं, तो त्याच्यावरती टीका करतो. हेच आपण बघत राहतो. न्यूज चॅनेल तर अगदी सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या घरी न्यूज चालू असतात. आणि न्यूज वेगळ्या काहीच नाही. त्याच्यावरती त्याच प्रत्येक चॅनेल त्याच न्यूज फिरून फिरून सांगितलेल्या असतात. बरोबर? जर सकाळ सकाळची फ्रेश सुरुवात करण्यासाठी आपण जर ह्या न्यूज ऐकतो, लोकांची निगेटिव्हिटी आपल्याजवळ घेतोय, तर याने काय होणार आहे? आपला दिवस निगेटिव्हिटी मध्येच जाणार आहे ना. ज्या पॉलिटिशियन्स आहेत ते ह्याच्यावरती टीका करतात, त्याच्यावरती टीका करतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं? आपण एक निगेटिव्ह जजमेंटल तयार होतं आपलं. निगेटिव्ह होत जातो आपण. बरोबर? आणि आपली इरिटेशन, चिडचिड, निगेटिव्हिटी वाढत जाते. आणि आपण आतमध्ये कुठे ना कुठेतरी ती निगेटिव्हिटी स्टोअर करायला लागतो. बरोबर? म्हणून बघणं, ऐकणं, बोलणं हे जर तुमचं व्यवस्थित असेल, तरच तुम्हाला त्या गोष्टी अचीव करता येतील. बरोबर? आता मला सांगा, आपल्या घरी आपल्या सगळ्यांपैकी कोणाची बहीण, कोणाची वहिनी किंवा कोणाची बायको जर प्रेग्नंट असेल, तर आपण काय करतो? आपण आपल्या घरात भिंतीवरती सगळीकडे लहान मुलांचे छान छान क्यूट, गोंडस, गोऱ्या पान बाळांचे फोटोज लावतो. बरोबर? किंवा आपण गर्भसंस्कार करतो. जे आपण गर्भसंस्कार करतो ते दुसरं काय आहे? ग्रॅटिट्यूड व्हिज्युअलायझेशन हेच आहे. जे आपण गर्भसंस्कार करतो ते आपल्या गर्भापर्यंत पोहोचतं. बरोबर? आणि तशी त्याची डेव्हलपमेंट होते. म्हणून आपण गर्भसंस्कार करतो. आपल्या घरातले जे मोठे वडीलधारी लोक आहेत ते सांगतात, प्रेग्नन्सीमध्ये चांगलं ऐका, बघा, बोला. म्हणून मग आपण छान छान शिवाजी महाराजांची किंवा छावा किंवा गर्भसंस्कारशी रिलेटेड जे काही पुस्तकं आहेत, बालाजी तांबे हे गर्भसंस्कारसाठी एक फेमस बुक आहे, अशी पुस्तकं आपल्याला आणून देतात आणि आपण ती त्यांना वाचायला सांगतो. याचं कारण काय? तर आपले जे विचार आहेत, आपल्या भावना आहेत, त्याचा आपल्या गर्भावरती देखील परिणाम होतो. म्हणून आपण प्रेग्नंट असताना छान छान बाळांचे फोटो बघतो, कारण आपल्याला तसं बाळ हवं असतं. तसे विचार, तशी थॉट प्रोसेस असणारं बाळ हवं असतं. म्हणून आपण हे सगळे जे लहान बाळांचे फोटोज आहेत ते लावतो. बरोबर? म्हणून तुम्हाला आजपासून तुमचं बघणं, ऐकणं, बोलणं बंद करायचं आहे. चांगलं ऐका, चांगलं बघा आणि चांगलं बोला. आता तुम्हाला एखादा तुमचा मित्र भेटला आणि तो त्याच्या जॉबबद्दल सांगत असेल, की "अरे, माझा बॉस हा खडूसच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. माझे कलिग्ज असे आहेत, माझे कलिग्स तसे आहेत, मग मलाच प्रमोशन मिळालं नाही." तर थांबवा. तिथंच तुमच्या मित्राला थांबायला सांगा आणि सांगा, "मला आजपासून हे ऐकायचं नाहीये. मी आजपासून चांगले विचार, चांगलं
ऐकायचं, बघायचं, बोलायचं ठरवलेलं आहे. तू टॉपिक चेंज कर. किंवा तुम्ही तुमच्या मित्राला देखील तुम्हाला आता ही कन्सेप्ट कळलेली आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, ते तुम्ही तुमच्या मित्राला देखील ते फॉलो करायला सांगू शकता. किंवा एखादी मैत्रीण भेटली आपल्याला आणि ती काय म्हणते, माझ्या सासूने असंच केलं, माझ्या नंदेनी तसंच केलं, हे आपण बोलतो, हे डिस्कशन असतं. तर मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीला तिथेच थांबवा आणि तिला सांगायला जाऊ नका की हे असं काही नाहीये, असं काहीच सांगायला जाऊ नका. कारण ते कोणीही तुमचं ऐकणार नाही, तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. म्हणून तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगा, मी आजपासून निगेटिव्ह ऐकणं बंद केलेलं आहे. त्यामुळे मग ते तिथेच थांबेल. पण हा, हे इझिली तुम्हाला होणार नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत. कारण ते मी अनुभवलेलं आहे. ज्या वेळेस मी सुरुवात केली, तेव्हा ह्या गोष्टी इझिली पटकन जमणं अवघड होतं. कारण आपल्याला पटकन एखाद्याला जे बोलते त्यांना नाही म्हणून सांगणं आपल्याला कठीण जातं. पण तुम्हाला जर तुमच्यामध्ये बदल घडवायचा असेल, तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुमचे रिलेशन्स पण खराब होतील. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जे तुमच्यावरती खरंच प्रेम करतात, जी खरंच तुमच्या जवळची लोक आहेत, ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत. ते तुमच्यामध्ये जो चेंज होतोय, तुम्ही जो चेंज आणायचा प्रयत्न करताय, त्याच्या सहित तुम्हाला ते ऍक्सेप्ट करतील. म्हणून तुम्हाला त्यांना बदलायला जायचं नाहीये. पण जर ती तुमची खरंच लोक असतील, तुमच्यावर प्रेम करणारी असतील, तर ती तुमच्या सोबत राहतील. आणि जी तुमची खरी प्रेम करणारी नाहीये, ती तुम्हाला सोडून जातील. इस ओके, काही फरक पडत नाही. तुम्हाला आयुष्यात काहीतरी चेंज हवा आहे ना, तर मग ह्या गोष्टी सुद्धा ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. बरोबर? आता मला सांगा, आपण सगळ्यांनी आपलं बघणं, ऐकणं, बोलणं हे तर बघितलं की ह्याच्यावरती आपल्या गोष्टी कशा घडतात किंवा कशा ठरतात. आता आपले जे शब्द आहेत ते सुद्धा याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बरोबर? आपण नेहमी काय म्हणतो, आपण ऐकलेलं आहे, आपण ज्या घरात राहतो, आपण जिथे राहतो, ती वास्तू तथास्तू म्हणत असते. म्हणून आपण नेहमी आपले शब्द चांगले वापरले पाहिजेत. जर आपले शब्द चांगले असतील तर आपली विचार भावना आपोआपच बदलणार आहेत. पण हे विचार आधी येतात कुठून? शब्दांमधून. आपण जे शब्द वापरतो त्याच्यातून हे विचार येतात. म्हणून आपल्या आधीचे लोक म्हणतात बघा, चांगलं बोला, कारण ही जी वास्तू आहे ती तथास्तू म्हणत असते. म्हणून ज्या वेळेस आपण जितक्या वेळा चांगलं बोलू, तितक्या वेळा ती वास्तू तथास्तू म्हणेल आणि त्या गोष्टी घडून येतील. आता शब्द आपल्या आयुष्यात कसा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, हे मी तुम्हाला एक स्लाइड दाखवणार आहे. एक मसारो मोटो नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी शब्दांच्या वरती एक प्रयोग केला होता. शब्दांचा प्रयोग केला होता, जो त्यांनी पाण्यावरती केला होता. मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हं. हे आहेत डॉक्टर मसारू इमोटो. यांनी एक वॉटर एक्सपेरिमेंट केला होता. वॉटर एक्सपेरिमेंट कसा केला होता? तर आपले जे पॉझिटिव्ह इमोशन्स आणि निगेटिव्ह इमोशन्स आहेत, त्याचा आपल्या लाईफवरती कसा इम्पॅक्ट होतो, ते मी तुम्हाला ह्या स्लाइडच्या थ्रू दाखवणार आहे. आता मला सांगा, हे जे मसारू इमोटो आहेत, त्यांनी पाण्याचे वेगवेगळे सॅम्पल्स घेतले होते. बरोबर? आता हे जे सॅम्पल्स आहेत, वेगवेगळे सॅम्पल्स घेऊन त्यांनी त्या पाण्याला वेगवेगळे इमोशन्स दिले. काही पाण्याला पॉझिटिव्ह इमोशन्स दिले, तर काही पाण्याला निगेटिव्ह इमोशन्स दिले. बरोबर? आता त्यांनी इथे तुम्ही बघू शकताय, इथे थँक यू, विजडम, ट्रुथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू, पीस, हे जे पॉझिटिव्ह इमोशन्स ह्या पाण्याला दिले, त्या पाण्याचे शेप्स कसे झाले? हे खूप सुंदर डायमंड शेप, क्रिस्टल टाईप, खूप सुंदर असे शेप तयार झाले. तुम्ही इथे बघू शकताय. बरोबर? छान डायमंड टाईप क्रिस्टल्स तयार झालेले आहेत इथं. आणि यांनी हे जे मसारोई मोटो आहेत, त्यांना ज्या पाण्याला त्यांनी निगेटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट्स वापरले, निगेटिव्ह इमोशन्स दिले, यू फूल, यू मेक मी सिक, एविल, पोल्युटेड वॉटर. त्यांनी हे एक पोल्युटेड वॉटर घेतलेलं होतं, जे पाणी दूषित होतं, आणि त्या पाण्यावरती पॉझिटिव्ह इमोशन्स ऍड केले किंवा पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स वापरले, तर ते पाणी देखील तुम्ही बघू शकता. हे आधी असं पाणी होतं आणि नंतर एक्सपेरिमेंट
केल्यानंतर, शब्दांचा त्याच्यावरती प्रयोग केल्यानंतर हे पाणी असं दिसायला लागलं. म्हणजे ह्याच्यामध्ये छान क्रिस्टल्स तयार झाले. जसं थँक्यू, ट्रूथ, इटर्नल, लव्ह यू म्हटलेलं जे पाणी आहे, तसंच इथे सुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह इमोशन्स दिले या पाण्यामध्ये देखील. आणि तुम्ही बघू शकता हे किती छान सुंदर असं त्याचा शेप तयार झालेला आहे. आणि ज्या पाण्याला त्यांनी निगेटिव्ह इमोशन्स दिले, कोणते? यू फूल, इविल, यू मेक मी सिक, ह्याचा आकार बघा किती विद्रूप आणि विचित्र दिसतोय. ही बघायची सुद्धा आपल्याला इच्छा होत नाहीये. बरोबर? मग याच्यावरून मला तुम्हाला काय सांगायचंय, मसारो इमोटो आहेत, त्यांनी ज्या पाण्यावरती पॉझिटिव्ह इमोशन्स ऍड केले, त्याच्यामध्ये त्यांनी ते पाण्याचे शेप्स खूप छान झाले. अगदी क्रिस्टल टाईप वगैरे आपल्याला छान शेप दिसायला लागले. बरोबर? आणि हे जे त्यांनी पाण्याचे सॅम्पल्स आहेत ते फ्रीज करून मायक्रोस्कोप खाली त्याचं ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा त्यांना हे चेंजेस दिसून आले. मग हे पॉल्युटेड वॉटर वॉटर आहे, नंतर ते कसं दिसायला लागलं, किंवा पॉझिटिव्ह शब्द वापरलेलं पाणी आणि निगेटिव्ह शब्द वापरलेलं पाणी, हे जेव्हा त्यांनी फ्रीज करून मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा त्यांना हे चेंजेस दिसून आले. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या आयुष्यात शब्दांचं सुद्धा किती महत्व आहे. आपण पॉझिटिव्ह शब्द वापरले पाहिजेत, पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या पाहिजेत. बरोबर? आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला आधी स्वतःला बदलायचं आहे, दुनियेला बदलायला जायचं नाही. प्रत्येकाचं कसं आहे माहितीये का? आपण नेहमी आपल्या आजूबाजूचं बघतो, आपल्या समोरच्याचं बघतो, पण स्वतःमध्ये काही चेंजेस आणले पाहिजेत किंवा स्वतःचं काय चुकतंय, आपण स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतच नाही. आपण नेहमी आजूबाजूच्या लोकांवरती डिपेंड असतो, त्यांना ब्लेम करतो, त्यांनी असं केलं म्हणून माझं असं झालं, तो तसं वागला म्हणून माझं असं झालं. बरोबर? म्हणून आपल्या स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वतःच घ्यायला शिका. आणि हा जो एक समाज म्हणतो आपण, हा समाज म्हणजे काय असतो? हा ज्या समाजानं काही स्पेसिफिक रूल तयार केलेले आहेत, जेणेकरून ते रूल फॉलो करून आपण सोशलाइज लाईफ जगू शकतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जे समाजाचे नियम आहेत ते प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार वापरत असतो. बरोबर? आपल्या सोयीनुसार ते नियम बदलत असतात. म्हणून आपण प्रत्येकाचा, ह्या समाजातला हा माणूस काय विचार करेल, तो माझ्याबद्दल काय विचार करेल, याच्यावरती तुमचं आयुष्य डिपेंड नाहीये. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता याच्यावरती तुमचं फ्युचर घडणार आहे. आणि तुम्हाला तुमचं फ्युचर जर चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे अम, जर घालवायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह करणं, स्वतःला अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. बरोबर? आता आपण आता लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आणि टीफॅब ही कन्सेप्ट काय आहे, किंवा आपल्या लाईफमध्ये शब्दांचा काय इम्पॉर्टन्स आहे, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? लक्षात आलेलं आहे सगळ्यांना? मेसेजमध्ये टाईप करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे. चला तर मग आपण पुढे जाऊया. आता मला सांगा. ओके, मला सांगा, हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ते इफेक्टिव्हली वापरायचं कसं? कसं वापरायचं आपलं इफेक्टिव्हली? त्याच्या काहीतरी टेक्निक्स आहेत. बरोबर? हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ते वापरण्याच्या काहीतरी टेक्निक्स आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जे युनिव्हर्स आहे ना ते आपल्याला द्यायलाच बसलेलं आहे, द्यायलाच तयार आहे. फक्त आपल्याला त्याच्यासोबतची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच करणं गरजेचे आहे. जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी युनिव्हर्स सोबत मॅच होईल, तेव्हा आपल्याला जे हवं ते मिळू शकतं, आपण मॅनिफेस्टेशन करू शकतो. तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन इफेक्टिव्हली कसं वापरायचं, ते वापरण्याच्या 4 टेक्निक्स आहेत. तर त्या टेक्निक्स कोणत्या आहेत मी तुम्हाला दाखवते. स्लाइडवरती बघू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे तुम्हाला समोर दिसते लॉ ऑफ अट्रॅक्शन च्या 4 पॉवरफुल टेक्निक्स आहेत. त्या कोणत्या? फर्स्ट आहे सेल्फ प्रोग्रामिंग, सेकंड ग्रॅटिट्यूड, थर्ड अफर्मेशन, आणि लास्ट वन इज द व्हिज्युअलायझेशन. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या 4 टेक्निक्स आहेत याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा,
आता मी जे ह्या 4 टेक्निक सांगितल्या ह्याच्यामध्ये खूप वेगळं असं काही नाहीये किंवा ते खूप अवघड आहे, आपल्याला जमेल का असं देखील काही नाहीये. आता जे आपण स्टार्टिंग पासून एनर्जी, लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी हे जे आपण बघितलं, पॉझिटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह इमोशन्स, त्याच टेक्निक याच्यामध्ये आहेत. तीच मेथड ह्या 4 टेक्निकमध्ये फॉलो करायची आहे. फक्त ती मेथड योग्य प्रकारे कशी फॉलो करायची हे फक्त मी तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी अजून जास्त क्लिअर होतील आणि तुम्हाला त्या 4 टेक्निक वापरून तुमच्या आयुष्यामध्ये देखील अनेक गोष्टी अचीव्ह करता येतील. तर सगळ्यात फर्स्ट जी टेक्निक आहे ती म्हणजे सेल्फ प्रोग्रामिंग. आता सेल्फ प्रोग्रामिंग म्हणजे काय? तर याच्या नावामध्येच आहे. सेल्फ म्हणजे स्वतः, प्रोग्राम म्हणजे काय? तर आपल्याला स्वतःला प्रोग्राम करायचा आहे. आपला जो जुने प्रोग्राम आहेत ते आपल्याला रिप्रोग्राम करायचे आहेत. बरोबर. मग आता आपल्या ब्रेनमध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सेकंड म्हणजे सबकॉन्शियस माइंड. ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. आपला कॉन्शियस माइंड जो आहे तो आपण जागे असताना आपण जे विचार करतो, ज्या क्रिया करतो किंवा जे विचार करतो किंवा आपण जे प्लॅनिंग करतो ते ते कंट्रोल करायचं काम कॉन्शियस माइंड कंट्रोल करतं. ठीक आहे. आणि आपलं सबकॉन्शियस माइंड काय करतं? आपल्या जुन्या आठवणी किंवा जे ऑटोमॅटिक होणाऱ्या ऍक्शन्स आहेत, ज्या ऑटोमॅटिक होणाऱ्या ऍक्शन्स आहेत तर त्या कोणत्या? फॉर एक्झाम्पल आपली श्वासाची जी क्रिया आहे ती, आपण ड्रायव्हिंग करतो ती एक क्रिया ती ऑटोमॅटिकच होऊन जाते ना. किंवा आपल्या लहानपणी काहीतरी आठवणी असतात आपल्याला कोणतरी म्हणतं तू खूप हुशार आहेस किंवा तुझ्याकडून हे होणार नाही. हे जे आपलं स्टोअर असतं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी स्टोअर असतात आणि ते प्रोग्राम बनलेले असतात. लहानपणापासून रिपीटेड रिपीटेड ते ऐकून बोलून आपल्या माइंडमध्ये त्याचे प्रोग्राम सेट झालेले असतात. म्हणून आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टी कंट्रोल करत असतो. बरोबर. मग आता मला सांगा, आपले हे जे काही जुने प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला बदलायचे आहेत. जुने प्रोग्राम्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह आहेत आणि हे जुने सब प्रोग्राम आपल्याला बदलायचे असतील तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला त्याला ते रिप्रोग्राम केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे ऑटोमॅटिक ऍक्शन्स आहेत ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर असतात. मग आपले डिसिजन, बिलीफ्स, ऑटोमॅटिक ऍक्शन ह्या ज्या आहेत ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. 95% आपला सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टी कव्हर करतो. आपला 95% सबकॉन्शियस माइंड आपल्या ब्रेनचा कंट्रोल घेतो आणि फक्त 5% जो आहे तो आपला कॉन्शियस माइंड आपल्या ब्रेनवरती कंट्रोल ठेवतो. बरोबर. आता आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम कसं करायचं? तर मी तुम्हाला सांगते. एक एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला कॉन्शियस माइंड म्हणजे तो वारंवार विचार करत असतो. ठीक आहे. आपला कॉन्शियस माइंड हा वारंवार विचार करत असतो आणि त्याच्यानुसार तो अनुभव घेत असतो. कोणता माइंड? कॉन्शियस माइंड, जो 5% कंट्रोल करतो आणि 95% जो आपला सबकॉन्शियस माइंड आहे तो आपल्या ऑटोमॅटिक ऍक्शन्स किंवा आपले बिलीफ जे आहेत तो त्या गोष्टी सेव्ह करत असतो. मग आता मला सांगा, जर आपण म्हटलं की मी वीक आहे किंवा माझ्याकडून ह्या गोष्टी होत नाहीत, पैसा माझ्याकडे येतच नाही, हे काय झालं? हे आपला जुना प्रोग्राम झाला. मग आता आपल्याला जर याला रिप्रोग्राम करायचं असेल तर आपल्याला कसं म्हटलं पाहिजे? मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप हेल्दी आहे. बरोबर. पैसा कमवणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. पैसा माझ्याकडे इझिली अवेलेबल होतो. जेव्हा तुम्ही तुमचा जुना प्रोग्राम आहे तो तुम्ही नवीन गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बोलून तुमचा जो जुना प्रोग्राम आहे तो चेंज करू शकता. पॉझिटिव्ह प्रोग्राम सेट करू शकता. बरोबर. पैशाच्या बाबतीतला असू दे, मग तुमच्या हेल्थच्या बाबतीतला असू दे किंवा तुमच्या करिअरशी रिलेटेड असू दे किंवा तुमच्या नात्यांबद्दल असू दे. जेव्हा तुम्ही तुमचे हे प्रोग्राम चेंज करता, मग हे प्रोग्राम चेंज करण्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन ह्या सगळ्या टेक्निक वापरून तुम्ही तुमचा जुना प्रोग्राम चेंज करू शकता. बरोबर. तुमचे जे जुने बिलीफ्स आहेत, तुम्हाला भीती वाटणं किंवा निगेटिव्ह थॉट्स, ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टी हे तुमचे सगळे जुने प्रोग्राम तुमच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर आहेत आणि ते तुम्हाला रिप्रोग्राम करण्यासाठी सेल्फ प्रोग्रामिंग, ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन ह्या टेक्निक थ्रू तुम्ही तुमचा प्रोग्राम चेंज करू शकता. बरोबर. मग आता मला सांगा.
आपण रोज आपल्या आजूबाजूला बघतो. आता सेल्फ प्रोग्रामिंग कसं असतं किंवा ते कसं वर्क करतं हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आपल्या आजूबाजूला आपण शेतकरी बघत असतो. बरोबर. शेतकरी त्याच्या जमिनीची छान काळजी घेतो. जमिनीची मशागत करतो. त्याच्यामध्ये छान पीक उगवतो. बरोबर. मग आता इथे तुम्ही इमॅजिन करा की हा जो शेतकरी आहे तो तुमचा कॉन्शियस माइंड आहे. बरोबर. शेतकरी जो आहे तो तुमचा कॉन्शियस माइंड आहे. आणि जी सुपीक जमीन, त्या जमिनीतली सुपीक माती आहे तो तुमचा सबकॉन्शियस माइंड आहे. बरोबर. मग शेतकरी काय करतो, ती जमीन छान सुपीक बनवतो, त्याची मशागत योग्य प्रकारे करतो आणि त्याच्यामध्ये बी पेरतो. आता समजा त्या शेतकऱ्याने त्याच्यामध्ये जर गवताचं बी टाकलं तर त्या सुपीक जमिनीमधून ते बी उगवणारच आहे. बरोबर. आणि त्या शेतकऱ्याने जर त्या मातीमध्ये गुलाबाचं बी टाकलं तर त्याच्यातून गुलाबच उगवणार आहेत. बरोबर. तो जे बी टाकेल ते जमीन ऍब्झॉर्ब करणार आहे आणि तसंच आउटपुट देणार आहे. मग तसंच आपल्या विचारांवरती आहे. ते आता त्या जमिनीला काही फरक पडला का? त्या शेतकऱ्याने गवताचं बी टाकलं काय किंवा त्याने गुलाबाचं बी टाकलं काय? त्या जमिनीने फक्त ते प्रोसेस केलं. बरोबर. त्या जमिनीला काही फरक नाही पडत इथे गवताचं बी आहे का ते गुलाबाचं बी आहे. ते फक्त उगवायचं काम करतं. तसंच आपला सबकॉन्शियस माइंड आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळत नाही तुमचे जे थॉट्स आहेत ते निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत. जर तुमचे निगेटिव्ह थॉट्स असतील तरी तुमचा सबकॉन्शियस माइंड प्रोसेस करणार आहे आणि तुमचे जर पॉझिटिव्ह थॉट्स असतील तरी देखील तुमचा सबकॉन्शियस माइंड त्याच्यावरती काम करणार आहे, प्रोसेस करणार आहे, ते प्रोग्राम करणार आहे. म्हणून इथं तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत का निगेटिव्ह ठेवायचे आहेत. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याच्यावरतीच तुमचं फ्युचर ठरणार आहे. लक्षात आलं आता तुमच्या हे. म्हणून रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, जर तुम्ही रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पेराल तर त्यातून गुलाबच उगवेल. जर निगेटिव्ह अफर्मेशन पेराल तर त्यातून गवतच उगवेल. बरोबर. म्हणून निगेटिव्ह थॉट्स रिपीट रिपीट करण्यापेक्षा तुम्ही जर पॉझिटिव्ह थॉट्स रिपीट केले तर तुमचा सबकॉन्शियस माइंड त्याच्यावरतीच काम करेल. आलं लक्षात? आपला आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे तो आपल्याला जज करत नाही. तो फक्त जो जो डेटा स्टोअर आहे त्याच्यावरती रिप्रोग्रामिंग करण्याचं काम करतो. बरोबर. तिला म्हणतात सेल्फ प्रोग्रामिंग. आता अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. हे झालं तुमचं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, ह्या दोन्ही मधला फरक कळाला. कॉन्शियस माइंड काय करतं, सबकॉन्शियस माइंड काय करतं. मग तुम्हाला तुमचे विचार कसे ठेवायचे आहेत, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, हे तुमच्यावरती ठरवायचं आणि त्याच्यावरती तुमचं फ्युचर डिपेंड आहे. बरोबर. म्हणून आजपासून तुम्हाला स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. स्वतःला ऍप्रिशिएट करा. छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा. हे अगदी पटकन होणार नाही. कारण कसं आहे, आपल्या वर्षानुवर्षे वर्ष आपल्या मनामध्ये तो प्रोग्राम स्टोअर आहे. तो लगेच बदलणार आहे का? तर नाही बदलणार आहे. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. गोष्टी हळूहळू बदलतील. त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःला अप्रिशिएट करा. पॉझिटिव्हिटी द्या. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सेल्फ प्रोग्रामिंग करण्याची सगळ्यात सिंपल आणि खूप पॉवरफुल टेक्निक काय आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात बघा आणि आरशात बघून स्वतःला पॉझिटिव्ह शब्द बोला. आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, आय एम कॉन्फिडंट, आय एम सक्सेसफुल. मी प्रेमात आहे, मी सुखात आहे, मी आनंदात आहे, मी जादुई आहे, मी सगळं काही आहे. हे जेव्हा तुम्ही रोज आरशात बघून स्वतःला प्रोग्राम कराल तेव्हा तो प्रोग्राम हळूहळू तुमच्या सबकॉन्शियस मध्ये फिट व्हायला लागेल. बरोबर. त्यामुळे मग तुमच्या तशाच क्रिया घडत जातील आणि हा प्रोग्राम जसा तुमच्या ब्रेनमध्ये प्रोग्राम फिट व्हायला लागेल, तुमची बॉडी ऍक्टिव्हेट होईल, तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळेल आणि तुमची एनर्जी ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल. आणि हे तुम्हाला जे तुम्ही सेल्फ प्रोग्रामिंग वर्ड्स बोलणार आहात ते तुम्हाला खूप विश्वासाने, आनंदाने आणि पॉझिटिव्हिटीने बोलायचे आहेत. बरोबर. कारण हे विश्वाला तुमचे शब्द कळतात का? नाही. या विश्वाला तुमच्या भावना कळतात. बरोबर. त्यामुळे योग्य भावना ठेवली तर ती विश्वापर्यंत योग्य फ्रिक्वेन्सी जाणार आहे. सेल्फ प्रोग्रामिंग म्हणजे काय हे लक्षात आलं तुमच्या? तर अजून काही डाऊट आहे? ओके. मग आता मला सांगा, आता सेल्फ प्रोग्रामिंगचे हे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला असं वाटतंय का ती वर्ड्स मी तुम्हाला दिले पाहिजेत? हवेत का तुम्हाला ते वर्ड्स माझ्याकडून? ओके. हे जे सेल्फ प्रोग्रामिंगचे वर्ड्स आहेत हे मी तुम्हाला देणार आहे
ॲज अ बोनस म्हणून. ठीक आहे. आपलं सेशन झाल्यानंतर ग्रुपवरती मी त्याचे PDF शेअर करेन आणि तुम्ही ते वर्ड्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. आता नेक्स्ट टेक्निक कोणती सांगितली होती मी? ग्रॅटिट्यूड. बरोबर. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर हे बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर कृतज्ञता व्यक्त करणे. आपल्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे हा विश्व आपल्याला ते द्यायला तयारच असतो. बरोबर. मग आता कृतज्ञता कशी व्यक्त करायची, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचे दोन टेक्निक्स आहेत. त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर हे फक्त शब्द नाही आहेत, तर ते एक न्यूरोसायन्स आहे. बरोबर. न्यूरोसायन्स म्हणजे काय, तर जेव्हा आपण आपल्या बाबतीत एखादी गोष्ट चांगली होते किंवा आपल्या बाबतीत एखादा कोणतरी काहीतरी चांगलं करतो, तेव्हा आपण त्याला थँक्यू म्हणतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये दोन केमिकल्स सिक्रीट होतात. कोणते? डोपामाइन आणि सेरोटोनिन. हे दोन केमिकल्स तयार होतात. हे दोन न्यूरो ट्रान्समीटर सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. मग जेव्हा हे डोपामाइन काय करतं, तर ते आपल्याला मोटिवेट ठेवण्याचं काम करतं. आणि सिरोटोनिन हे जे आहे ते आपला मूड छान, फ्रेश, आपल्याला काम आणि रिलॅक्स ठेवायला मदत करतं. मग आपल्या ब्रेनमध्ये हे जे दोन केमिकल सिक्रीट होतात, ते आपल्याला डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त गरजेचे आहेत. कारण आपल्या प्रत्येकाचीच लाईफ, आपलं कॉलेज, आपला जॉब, आपलं वर्किंग वुमन असतील किंवा हाऊसवाईफ्स असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये इतका काही स्ट्रेस आहे की हे जे सिरोटोनिन, डोपामाइन सिक्रीट होण्यासारखे आपण त्यांना चान्सच देत नाहीये. जेव्हा आपण चांगले वागतो, जेव्हा आपण छान विचार करतो, छान राहतो, तेव्हा हे केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रीट होतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावरती पॉझिटिव्ह इफेक्ट व्हायला तयार होतो. पण मला सांगा, आपण जे आता ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो ते म्हणजे काय आहे? दुसरं काही नाहीये, ते आपल्या ब्रेनला प्रोग्रामिंग करण्याचे एक टूल आहे. बरोबर. टूल आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या ब्रेनला जर प्रोग्राम करायचं असेल तर ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं गरजेचं आहे. मग आता हे जे आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ग्रॅटिट्यूडच मिसिंग आहे. आपण फक्त कंप्लेंट्स करतो, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, मी हे करू, मी ते करू, मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मी नशीबवान आहे, नशीबवान नाहीये, नशीबवान आहे, असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. ते चुकून कधीतरी एखादी गोष्ट चांगली झाली त्यावेळेस आपण बोललो असेल. पण मी नशीबवान नाही, माझ्याच बाबतीत हे असं होतं, हे दोन जनरल स्टेटमेंट आपण सगळीकडे ऐकतो. आता तुम्ही कितीही नाही म्हणत असला तरी हे स्टेटमेंट आपण कधी ना कधीतरी वापरतोच. मला गॅरंटी आहे हे सगळेजण वापरतातच. पण आजपासून ते वापरणं बंद करायचंय. जेव्हा तुम्ही मनापासून त्याच्यावरती म्हणजे कॉन्शियसली तुम्ही ज्यावेळी गोष्टी फॉलो कराल तेव्हा त्या गोष्टी होणार आहेत. बरोबर. आणि आपण सगळ्यांना आपले शेजारी किंवा आपले नातेवाईक असतील त्यांच्यातले सगळे चांगली गुण दिसतात. त्याला हे मिळालं, ते इकडं फिरायला गेले, ते तिकडं फिरायला गेले, त्यांना छान गाडी मिळाली, हे झालं, ते झालं. आपण ते खूप नशीबवान आहेत असं म्हणतो. पण स्वतःला जर हे म्हटलं तर तीच फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सकडे जाईल की नाही मला सांगा. आता मला सांगा, देवाकडे किंवा ह्या विश्वाकडे फक्त तुम्ही एकटेच आहात का, की तो तुम्हालाच दुःख देतोय, तुम्हालाच प्रॉब्लेम देतोय, तुम्हालाच त्रास देतोय? त्याच्याकडे इतकी सगळी लोक आहेत, पण देव त्यांना त्रास देत नाहीये का? तर हे फक्त आपला माइंडसेट आहे. सबकॉन्शियस आपला तसा रिपीटेड विचार करतो आणि तेच बिलीफ बनत जातात. म्हणून ग्रॅटिट्यूड ही एक अशी पॉवरफुल टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेनला प्रोग्रामिंग करण्याचे खूप इम्पॉर्टंट टूल आहे. तुम्ही याच्या माध्यमातून तुमचं आयुष्य नीट व्यवस्थित घडवू शकता. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. बरोबर. आपण जेव्हा कंप्लेंट्स करतो तेव्हा काय होतं? आपण कंप्लेंट्स करतो तर निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स. आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो तर आपले पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि आपले व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह असतात. तेव्हा आपण विश्वापर्यंत कनेक्ट होतो. बरोबर. आता मला सांगा, आपल्याकडे जे काही आहे चांगलं आहे, आपल्याकडे जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी आपण कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का हो? कधीच नाही. आता मला सांगा, तुमच्याकडे चांगलं काहीच नाहीये का? तुमच्याकडे चांगलं घर आहे, चांगली फॅमिली आहे, चांगली मुलं असतील, चांगला नवरा आहे, चांगली बायको आहे. बरोबर. आता तरी पण तुम्हाला नात्यामध्ये समजा प्रॉब्लेम्स असतील, तर तुमचं शरीर तर चांगलं आहे, तुमची हेल्थ तर चांगली आहे, त्याच्याबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का? नाही. तुम्हाला जर कृतज्ञता व्यक्त करताच येत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही त्याच्यासाठी थँकफुल राहत नाहीये.
तुम्ही जर ग्रॅटिट्यूड व्यक्त केलात, थँक्यू बोललात, तर अनेकदा थँक्यू बोलण्याच्या संधी तुमच्याकडे येतील. ह्या विश्व त्या संधी तुमच्याकडे पाठवेल. बरोबर. तुमच्याकडे हेल्थ तर चांगली आहे. जर तुमच्याकडे तुमचे डोळे चांगले आहेत, तुमचे दोन्ही हात, दोन्ही पाय सगळं चांगलं आहे, तरीही तुम्हाला त्याच्याबद्दल जर ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता वाटत नसेल, तर एखाद्या आंधळ्याला विचारा त्या दोन डोळ्यांची किंमत काय आहे ते. ज्याला हात नाहीयेत त्याला विचारा हातांची किंमत काय आहे ते. बरोबर. मग तेव्हा तुम्हाला कळेल की बाबांनो, आपल्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे. आपण त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा विचार कराल, तेव्हा तुमच्या आपोआपच गोष्टी बदलणार आहेत. बरोबर. म्हणून तुम्हाला आजपासून काय करायचंय? आजपासून कुठल्याही मंदिरात जा, मागणं बंद. देवाकडे कुठलीही गोष्ट मागायची नाही. फक्त आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. मग तुमची फॅमिली असू दे, पैसा असू दे, गाडी असू दे, घर असू दे, जे आहे त्याच्यासाठी फक्त कृतज्ञता व्यक्त करा. बरोबर. मग तुमचं दिवाळीतलं लक्ष्मीपूजन असू दे, गणपती असू देत, देवाकडे काहीही मागायचं नाही. जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञता राहा, कृतज्ञ व्यक्त करा. मग बघा, देव तुम्हाला अजून ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनेक संधी तुमच्याकडे देईल. आता ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी, आता ग्रॅटिट्यूड कसा व्यक्त करायचा किंवा ग्रॅटिट्यूड लिहिण्याची टेक्निक काय आहे, तर मी तुम्हाला सांगते. स्क्रीनवरती बघा. इथे तुम्ही बघू बघू शकता ग्रॅटिट्यूड जर्नल. तुम्हाला एक नोटबुक किंवा एक जर्नल आणा आणि त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड लिहायला स्टार्ट करा. तर ग्रॅटिट्यूड कसा लिहायचा? मॉर्निंगला आणि रात्री. बरोबर. सकाळी तुम्ही ज्याच्यासाठी ग्रेटफुल आहात त्याच्यासाठी लिहायचं आहे. आणि संध्याकाळी तुमच्या दिवसातला बेस्ट क्षण, बेस्ट गोष्ट कोणती आहे त्याच्यावरती ग्रॅटिट्यूड लिहायचा. आता मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. ठीक आहे. सकाळी दररोज उठल्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी एका गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. मग ती गोष्ट कोणती असेल? फॉर एक्झाम्पल, आज सकाळी तुम्ही पैशासाठी थँक्यू म्हणा, किंवा तुम्हाला छान मुलं आहेत, मुलांच्यासाठी थँक्यू म्हणा. तुमच्या शरीरातले भाग घ्या, डोळे घ्या, हात घ्या. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आता समजा तुम्हाला, मी एक्झाम्पल देते, तुम्हाला पैशासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे, तर तुम्ही कसा कराल? तुम्ही पैशासाठी म्हणा की मी खूप नशीबवान आहे, पैसा माझ्याकडे इझिली येत असतो. मग पैशातून मी, मला जे हवा आहे तो चांगला ड्रेस घेतला. पैशातून मी माझ्या मुलाची स्कूलची फी भरू शकले. माझ्याकडे आज पैसा आहे म्हणून मी माझ्या फॅमिलीला फिरवू शकतो. मी कार घेऊ शकलो. ह्याच्यासाठी थँक्यू सो मच, असं तुम्ही म्हणू शकता. मग त्याच्यामध्ये हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी ह्याच्यामधल्या कुठल्याही एका टॉपिकवरती तुम्ही सकाळचा ग्रॅटिट्यूड लिहू शकता. ओके. पूजा काय म्हणतीये की टॉपिक कोणते घ्यायचे ते कळत नाही. ठीक आहे. तुम्हाला सेशन झाल्यानंतर मी 30 टॉपिकची एक लिस्ट देईन. म्हणजे महिनाभर तुम्ही त्याच्यातला रोज एक टॉपिक वरती तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता. ठीक आहे. त्याच्यावरती मग तुम्हाला एक अंदाज आला की तुम्हाला कशावरती ग्रॅटिट्यूड लिहायचं, तर ते आपोआप होऊन जाईल. आणि असं काही नाही की आता तुम्ही आज पैशासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलात तर परत पैशासाठीच कसं बोलायचं, असं नाहीये. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी रिपीटेड ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं गरजेचंच आहे. बरोबर. आणि आता संध्याकाळचा ग्रॅटिट्यूड कसा लिहायचा, तर मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. डोळे बंद केले. फोकस करा. आणि आता आज सकाळपासून आपण, सकाळी उठल्यापासून आपण काय काय केलं, कुठे गेलो, काय खाल्लं, काय केलं, जे पॉझिटिव्ह क्षण आहेत ते आठवा, ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटते. कुठले आहेत ते पॉझिटिव्ह क्षण? मग तुम्ही मुलांसोबत छान टाइम घालवला असेल, किंवा तुमच्या नवऱ्यासोबत छान टाइम स्पेंड केला असेल, शॉपिंग केली असेल, जे पण काही तुम्ही पूर्ण दिवसभरात
केलं त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह होतं, जेणे तुमच्या मनाला आनंद मिळाला, तुम्हाला छान वाटलं, तो क्षण बघा आणि शोधा तुम्हाला विश्वाला कशासाठी थँक्यू म्हणायचंय, या विश्वासाठी तुम्ही का धन्यवाद देताय. ओके. आता सगळ्यांनी आपले डोळे उघडा. लक्षात आलं तुमच्या आज तुम्ही कशाला थँक्यू म्हणणार आहात. बरोबर. म्हणजे ग्रॅटिट्यूड हा दिवसातून 2 वेळा लिहायचा. सकाळी एका टॉपिक वरती आणि संध्याकाळी तुमच्या दिवसभरातला जो पण कुठला चांगला क्षण आहे, अगदी छोट्यातला छोटा का असेना, त्याच्यासाठी थँक्यू लिहा. बरोबर. आता जो सकाळचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःबद्दल, माझे केस छान आहेत, माझे डोळे छान आहेत, ह्याच्याबद्दलही तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता. किंवा संध्याकाळचा जो आहे, तुम्ही आज कुठे गेलात, कोण छान लोक भेटली, त्याच्याबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहू शकता. ग्रॅटिट्यूड लिहिण्याचे हे 2 मेथड लक्षात आल्या तुमच्या, सकाळी आणि रात्री. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे जे ग्रॅटिट्यूड आहे, तुम्हाला दिवसातून 2 वेळा लिहायचं आहे आणि 68 to 90 days दररोज त्याची प्रॅक्टिस करायची आहे. दररोज प्रॅक्टिस करायची आहे. एकदाही ते स्किप करायचं नाहीये. म्हणजे मग तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी आपोआपच स्टोअर होत जातील. बरोबर. आता आपण ग्रॅटिट्यूड का व्यक्त करतो, कुणी सांगेल मला? का ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो? जेव्हा आपल्याला आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधीतरी निगेटिव्हिटी येते किंवा आपल्याला जे नको आहे ते घडतं किंवा आपल्याकडून चुकीचं काहीतरी घडतं आपल्या बाबतीत, तर त्यावेळी आपण खूप निगेटिव्ह होतो, चिडचिड करतो, ताणतणाव येतो, डिप्रेशन घेतो. त्यावेळेस हे जे ग्रॅटिट्यूड जर्नल आहे ते काढा आणि तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केलेला आहात ते वाचा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे किती चांगले क्षण आहेत की ज्याच्यावरती आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतोय, थँक्यू म्हणतोय त्या सगळ्या गोष्टींसाठी. बरोबर. आणि सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्यांनाच ऐकायला येणारी एक गोष्ट सांगते. जेव्हा ना 31 डिसेंबर येतो, तेव्हा आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक, इव्हन आपण सुद्धा काय म्हणतो, अरे माझं हे वर्ष खूप खराब गेलं रे, काही चांगलं झालं नाही या वर्षात, हे असं झालं ते तसं झालं, हे आपण बोलतो. बरोबर. 31 डिसेंबरला हमखास आपण हे सगळे बोलतो. मीही बोललेले आहे, मी पण ऐकलेलं आहे या गोष्टी. बरोबर. मग त्या दिवशी तुम्ही, आपल्या वर्षात 365 दिवस असतात आणि जेव्हा तुम्ही दिवसातून 2 टाइम ग्रॅटिट्यूड लिहितात, सकाळी संध्याकाळी, मग 31 डिसेंबर पर्यंत 700च्या प्लस, 700+ तुमचे ग्रॅटिट्यूडचे टॉपिक्स असतील, ते क्षण असतील तुमचे की ज्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटलेला आहात. मग त्या दिवशी ते काढून बघा आणि मग तुम्हाला जाणवेल की हे वर्ष कसं गेलं आपल्याला. कारण आपला मेंदू जो आहे ना, तो रियालिटी बघत असतो. त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी बघितल्यात तर तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील की, आणि आपण असं कधीच म्हणणार नाही की बाबा माझं हे वर्ष खूप खराब गेलं. जर आपल्याकडे थँक्यू म्हणण्यासाठी 700च्या वर संधी आलेल्या आहेत, तर आपला दिवस कसा खराब गेला आपण म्हणू शकतो? आपला दिवस चांगलाच गेला. आपलं वर्ष खराब गेलं कसं म्हणू शकतो? बरोबर. त्यामुळं आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा. त्यामुळं मग आपल्याकडे या गोष्टी आपोआपच येत राहतील. आता आपण सेल्फ प्रोग्रामिंग करून, आपण आता सेल्फ प्रोग्रामिंग केलं आणि या विश्वाच्या रेंजमध्ये आलो आणि आता ग्रॅटिट्यूड व्यक्त करून या विश्वाला आपल्याला जे हवं आहे त्याची कमांड देतोय. बरोबर. त्याची कमांड पाठवायची आहे आता आपल्याला. मग आता ह्या विश्वाला भाषा कळते का, शब्द कळतात का? तर नाही. ही भाषा कुणासाठी आहे? आपल्यासाठी. मग आपण ज्या भाषेमध्ये बोलतो, आपल्याला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहे त्या भाषेमध्ये तुमचा ग्रॅटिट्यूड लिहा. ठीक आहे. आणि ह्या विश्वाला फक्त भावना कळतात, त्यामुळं तुमच्या भावना योग्य असतील तर त्या विश्वापर्यंत पोहोचणारच आहेत. थर्ड टॉपिक जो आता आपण सेल्फ प्रोग्रामिंग बघितलं, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं बघितलं. आता आपण अफर्मेशन बघणार आहोत. आता अफर्मेशन कसे लिहायचे किंवा अफर्मेशन कसे करायचे. तर अफर्मेशन म्हणजे काय? तर अफर्मेशन म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट प्रोग्राम, आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करण्यासाठी, डायरेक्ट प्रोग्राम करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह शब्द वापरतोय. पॉझिटिव्ह शब्द वापरून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतोय. आलं लक्षात? तर अफर्मेशन कुणासाठी आहेत? अफर्मेशन हे आपल्यासाठी असतात. विश्वाला फक्त त्यामागच्या भावना कळतात. बरोबर. त्यामुळे जे अफर्मेशन आहेत ते पूर्ण फिलिंगने
आणि त्यामध्ये पूर्ण फिलिंग्स ऍड करून बोलणं गरजेचं आहे. म्हणजे त्या भावना विश्वापर्यंत जातात. जर योग्य फ्रिक्वेन्सी विश्वापर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला त्या अफर्मेशन मध्ये फिलिंग्स ऍड करणं गरजेचं आहे. आलं लक्षात तुमच्या? तर अफर्मेशन कसे क्रिएट करायचे? अफर्मेशन क्रिएट करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचे टी फॅब शोधणं महत्वाचं आहे. बरोबर? टी फॅब शोधणं का महत्वाचं आहे? जेव्हा तुमचे विचार असतात त्याच्यावरती तुमची फिलिंग तयार होते. जशी तुमची फिलिंग असते त्याचा तसा तुमचा बिलीफ आणि तुमच्या ऍक्शन्स तयार होतात. आता समजा तुम्हाला विकास आहेत. समजा त्यांना जॉबमध्ये आता 1 लाख पगार असेल. ठीक आहे, 1 लाखाची त्यांना सॅलरी महिन्याला येत असेल. तर तुमच्या टी फॅब ह्या अशा असल्या पाहिजेत की तुमचं जे गोल आहे किंवा तुमचं अफर्मेशन असं असलं पाहिजे की जे तुमच्या टीफॅबला मॅच होईल. टीफॅबला मॅच का होईल? तुमचा विश्वास बसला पाहिजे ना त्याच्यावरती. आता विकास हे आहेत तर त्यांना जर 1 लाख सॅलरी मंथली येत असेल तर ते डायरेक्ट म्हटले की मला 5 लाख सॅलरी हवी आहे किंवा 5 लाख सॅलरी मला मिळणार आहे मंथली. तर ते तुमच्या टीफॅब मध्ये बसणार आहे का? टीफॅब मध्ये तुमच्या अशाच अफर्मेशन घ्या की जे तुमचा विश्वास बसेल. तुम्ही त्याच्यावरती टीफॅब अप्लाय करू शकाल तरच तुमचा विश्वास बसेल आणि ते अफर्मेशन खरे होणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या? जर तुम्हाला सुरुवातीला 1 लाख मंथली सॅलरी असेल तर तुम्ही मग त्याच्यानंतर 1.5 लाखाचं टार्गेट ठेवा. 1.5 लाखाबद्दल त्याच्यावरती तुमचा विचार करा, फिलिंग्स ऍड करा, त्याच्यावरती ऍक्शन घ्या. आणि जेव्हा तुम्ही ऍक्शन घ्याल तेव्हाच तुमचा बिलीफ तयार होणार आहे. बरोबर? आपल्या मेंदूला, आपल्या मनाला आणि आपल्या मेंदूला रियालिटी वाटली पाहिजे, ते पटलं पाहिजे. उगीच काहीतरी हो म्हणून मोठं तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवाल आणि ते जर पूर्ण झाले नाहीत तर तुम्हीच डिमोटिवेट व्हाल. तुम्हाला पुढे ही जर्नी करणं अवघड होऊन जाईल. म्हणून तुम्हाला तुमच्या मनाला जे पटेल तसेच अफर्मेशन घ्या. बरोबर? जेणेकरून तुमच्या टीफॅब त्याच्याशी मॅच होईल आणि मगच तुमचं मॅनिफेस्टेशन होणार आहे. हा, ठीक आहे. आता अफर्मेशन लिहिण्यासाठीच्या 4 स्टेप्स आहेत तर त्या कोणत्या आहेत? अफर्मेशन लिहिताना आपल्याला योग्य शब्द, योग्य भावना वापरूनच अफर्मेशन तयार करायचे आहेत. कारण आपलं मॅनिफेस्टेशन होण्यासाठी योग्य शब्द आणि योग्य भावना असणं गरजेचं आहे. तरच मॅनिफेस्टेशन होतं. बरोबर? त्याच्यापैकी आता किती जणांना असं वाटतंय की हे तुमचे जे अफर्मेशन्स आहेत ते अफर्मेशन मी तयार करून दिले पाहिजेत? हा हं? मॅडम, तयार करून दिले तर बेटर होईल. ठीक आहे. तर मी तुम्हाला ऍज अ बोनस म्हणून हे जे अफर्मेशन्स आहेत ते तयार करून देणार आहे. मग त्याच्यामध्ये HRCM, हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी याच्याशी रिलेटेड जे काही तुमचे अफर्मेशन्स आहेत प्रत्येकी त्याच्यामध्ये 10-10 अफर्मेशन्स असतील. ती एक ई बुक मी तुम्हाला पाठवणार आहे. प्लस त्याच्यामध्ये अफर्मेशन सुद्धा कसे बनवतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर? आणि आता मी जे सांगितलं, एक्सप्लेन केलं त्याच्यावरून थोडंफार तुमच्या लक्षात आलंच असेल की अफर्मेशन कसे तयार करतात. फक्त काय आहे, अफर्मेशन कसे असले पाहिजे जे तुमच्या टीफॅबला मॅच होणारे असले पाहिजेत. बरोबर? आणि ते पूर्ण फिलिंग ऍड करून, भावना ऍड करून अफर्मेशन तुम्हाला बोलायचे आहेत. ओके? क्लिअर आहे सगळ्यांना? आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट मला सांगा, अफर्मेशन म्हणण्याचा योग्य टाइम कधी आहे? कधी असतो अफर्मेशन? कधी जास्त इफेक्टिव्ह ठरतात? एनी गेसेस? ओके. धीरज मॉर्निंगला म्हणतायत. मॅडम. ओके, बोला. बोलत होतात तुम्ही काहीतरी. मॉर्निंग. मॉर्निंग सेशन मध्ये बोलल्यावर फरक पडतो. ओके. ब्रह्म मुहूर्त, मॉर्निंग असे आन्सर्स मी बघत आहे चॅट बॉक्समध्ये. तर अफर्मेशन म्हणण्याचं योग्य टाइम कधी असतं? तर आपण सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण अफर्मेशन्स करतो तेव्हा ते जास्त इफेक्टिव्ह असतात. बरोबर? सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला वगैरे जायच्या अगोदर तुम्ही जिथून उठला आहात त्याच जागेवरती बसून तुमचे अफर्मेशन करायचे. ते व्हिज्युअलाइज पण करायचे. आणि रात्री झोपायला जाण्याच्या आधी एकदा आपले अफर्मेशन्स रिव्ह्यू करायचे. बरोबर? आता हे अफर्मेशन प्रत्येक वेळी लिहायचे का? तर नाही. अफर्मेशन हे एकदाच लिहायचे. ते फक्त त्याचं प्रॅक्टिस करायचं आपण. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या
आणि संध्याकाळी झोपायला जाण्याच्या आधी आपण अफर्मेशनचं प्रॅक्टिस करायचं. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये अफर्मेशन मध्ये सुरुवातीला तुमचे पहिले 3 आहेत ते ग्रॅटिट्यूडचे अफर्मेशन असतील आणि नंतरचे 10 जे आहेत ते तुमचे गोल अफर्मेशन असतील. आता 3+10 का सांगितलं मी? पहिले ग्रॅटिट्यूड वाले अफर्मेशन का घ्यायचं? कारण ह्या गोष्टी आधी ज्या घडलेल्या आहेत त्या आधी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण थँक्यू बोलतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय. म्हणून जे घडलेले आहेत ते अफर्मेशन आधी घ्या. म्हणजे काय होईल? आपल्या मनाला किंवा आपल्या ब्रेनला ते रिअल वाटेल, त्याच्यावरती विश्वास बसेल. आणि पुढचे जे 10 अफर्मेशन आहेत ते इथून पुढच्या 1 वर्षात तुम्हाला काय हवं आहे त्याच्यासाठी ते असतील. आणि असे अफर्मेशन घ्या की ज्याच्यावरती तुम्ही टीफॅप घेताय, टीफॅप करताय, ऍक्शन घेताय त्याच्यासाठी. असे अफर्मेशन घ्या म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. ठीक आहे? 3+10 असे अफर्मेशन तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि अफर्मेशन घेण्याचा योग्य टाइम कधी आहे? तर सकाळी उठल्या उठल्या आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी. आता सकाळी उठल्या उठल्या का? तर सकाळी उठल्या उठल्या आपण बाकीचं कुणाशी आपण मोबाईल किंवा काही ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या डायव्हर्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सकाळी उठल्या उठल्या आपण बघितलेल्या नसतात. बरोबर? आपला सबकॉन्शियस माइंड जो आहे तो जागृत असतो. म्हणून आपण सकाळी उठल्या उठल्या करायचं. आणि संध्याकाळी काय झोपायच्या आधी तर आपला जो सबकॉन्शियस माइंड, आपला कॉन्शियस माइंड झोपतो, आपण झोपतो, पण आपला सबकॉन्शियस माइंड हा त्याचं काम चालू असतं. आपले जे विचार आहेत त्याच्यावरती तो प्रोग्रामिंग करत असतो. म्हणून संध्याकाळी झोपायच्या आधी पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलाल तर आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्यावरतीच प्रोसेस करत राहील. बरोबर? आता लास्ट टेक्निक जी आहे ती व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? हम्म आपण अफर्मेशन लिहून विश्वाकडे आपली फ्रिक्वेन्सी तर पाठवतो. बरोबर? तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर आपले अफर्मेशन विश्वाकडे पाठवतो. ते प्रोसेस करायची ही एक टेक्निक आहे म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण काय करतो? व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण एक मेंटल मूव्ही तयार करतो. जी मूव्ही आपण ऑलरेडी घडलेली आहे असं बघतो. ठीक आहे? तर ती टेक्निक जी आहे ती आपण ही टेक्निक वापरताना आपण जेव्हा आपल्या एक ब्रेनमध्ये मेंटल मूव्ही तयार करत असतो तेव्हा ती आपण फील करतो तेव्हा आपण त्याच्याशी रिलेटेड गोष्टी आवाज ऐकतो, त्याचा आवाज ऐकतो किंवा त्या व्यक्ती बघतो. जेव्हा ह्या गोष्टी आपण स्पेसिफिक बघत असतो त्यावेळी ती गोष्ट आपल्याला अजून जास्त क्लिअर होते. आपल्याला क्लॅरिटी येते की आपल्याला काय हवं आहे आणि जे हवं आहे ते मिळाल्यानंतर आपली फिलिंग काय असेल, मग त्याच्यासाठी आपण ऍक्शन काय घेतल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिज्युअलायझेशन मध्ये करता येतात. तर व्हिज्युअलायझेशन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर एका शांत ठिकाणी बसा जिथं कोणाचाही डिस्टर्बन्स नसेल. आणि पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? सेट क्लिअर इंटेन्शन. तुम्हाला काय हवं आहे ते इंटेन्शन तुमचं क्लिअर असलं पाहिजे. बरोबर? त्याचा एक मेंटल मूव्ही तुम्ही तयार करा. बरोबर? आणि तो मेंटल मूव्ही तुम्ही तयार केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड आवाज ऐका, त्याच्याशी रिलेटेड गोष्टी बघा, त्याच्याशी रिलेटेड काय हवं आहे किंवा तुम्हाला ते मिळाल्यानंतर काय फिलिंग होईल, तुम्ही कसं सेलिब्रेट करताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. क्लिअर बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर हेल्थ हेल्थचे रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला हेल्थचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप एनर्जेटिक, पॉझिटिव्ह, हेल्दी असं इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. बरोबर? नंतर तुम्हाला सेकंड स्टेप काय आहे? तुम्हाला त्याच्यामध्ये इमोशन्स ऍड करायचे आहेत. आता मग तुम्हाला जर जी गोष्ट हवी आहे ती मिळाल्यानंतर तुमचे इमोशन्स काय असतील? तुम्हाला खूप भारी वाटते, आनंद आनंद वाटतोय, तुम्हाला खूप एक्साइटमेंट आहे. बरोबर? ह्या तुमच्या फिलिंग्स झाल्या. तुम्हाला कॉन्फिडंट वाटते. ह्या तुमच्या फिलिंग्स त्याच्यामध्ये ऍड करा. नंतर तुम्हाला ते रिपीट आणि कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवायची आहे. तुम्हाला दररोज 5 ते 10 मिनिटं व्हिज्युअलाइज करायचं आहे. रिपीट 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 व्हिज्युअलाइज करा. जेव्हा तुम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा रिपीटेड तुमचं प्रॅक्टिस होईल तेव्हा तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये ती तुमची जी मेंटल मूव्ही आहे ती हळूहळू रियालिटीमध्ये बदलते असं तुम्हाला वाटेल. जेवढं तुम्ही रिपिटेशन कराल, कन्सिस्टन्सी ठेवून प्रॅक्टिस कराल, तितका त्याचा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तितकं तुमचं प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होणार आहे. बरोबर? आणि लास्ट वन काय आहे? त्याच्यावरती ट्रस्ट ठेवा. बरोबर? बिलीफ ठेवा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. जर तुमचा विश्वासच नसेल, तुम्ही ट्रस्टच ठेवला नाही, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे का? जेव्हा तुम्ही ट्रस्ट ठेवून ह्या गोष्टी कराल
तेव्हा तुम्हाला ते मिळणार आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? याच्यासाठी एक व्हिजन बोर्ड तयार करायचा आहे. आणि आता व्हिजन बोर्ड कसा तयार करतात? जर तुमच्यापैकी कुणाला व्हिजन बोर्ड माझ्याकडून करून हवा असेल तर मी तो तुम्हाला तयार करून देईल. ठीक आहे. मग आता मला सांगा व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा? एक व्हिजन बोर्डवरती तुमच्या आयुष्यात जे काही चांगले क्षण आहेत, जे काही चांगले अचिव्हमेंट्स आहेत त्या लावायचे, ते फोटो लावायचे त्याच्यावरती. बरोबर? त्यामुळे काय होईल की तुमचा विश्वास बसेल, तुम्हाला रियालिटी ट्रस्ट वाटेल तुम्हाला की ही गोष्ट घडलेली आहे. आणि मग नंतर तुम्हाला वर्षभरात जे काही गोल्स हवे आहेत, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्याचे फोटोज ऍड करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ड्रीम जॉब हवा असेल, तुम्हाला चांगली कार हवी असेल किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल, ह्या गोष्टी आहेत त्याचे फोटो त्याच्यावरती लावा. आणि सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता, अफर्मेशन म्हणता, त्याच्याबरोबर तो व्हिजन बोर्ड तुमच्या डोळ्यासमोर बघा, इमॅजिन करा. त्या व्हिजन बोर्ड मधली एक एक क्षण, एक एक गोष्ट, कानाकोपरा इतका तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मध्ये सेव्ह करा की तुम्ही डोळे बंद केलेत तरी तुम्हाला तुमचा व्हिजन बोर्ड आठवला पाहिजे. तो कसा आहे, त्याच्यात कोणता रंग आहे, काय आहे, इतका तुम्ही तो डीपली व्हिजन बोर्ड बघण्याचं प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी आपोआपच क्लिअर होतील. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 ग्रॅटिट्यूडचे अफर्मेशन सांगितले. ते कशासाठी? जेव्हा तुम्ही 3 ग्रॅटिट्यूड वाले फोटोज व्हिजन बोर्डवरती लावाल तेव्हा काय होईल? तेव्हा तुमचा विश्वास बसेल, तुमची रियालिटी वाटेल तुम्हाला. आणि तुम्हाला पुढचे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी मोटिवेशन मिळेल. बरोबर? म्हणून सुरुवातीला असे छोटे छोटेच गोल घ्या की जे तुमचे पूर्ण कंप्लीट होतील आणि तुमचा त्या प्रोसेसवरती विश्वास बसेल. बरोबर? व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा किंवा अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन हे सगळं क्लिअर आहे सगळ्यांना? मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या नात्यांमधले काही क्षण असतील ते ऍड करा त्याच्यामध्ये. किंवा तुम्हाला तुमचे जे काही चांगले क्षण असतील ते तुम्ही ऍड करू शकता. बरोबर? हा व्हिजन बोर्ड कशासाठी? तुम्ही जे बघता, बोलता, ऐकता तेच तुमची रियालिटी बदलत असते. सबकॉन्शियस माइंड तेच तुमच्या मध्ये रिप्रोग्रामिंग करत असतं. म्हणून व्हिज्युअलायझेशन मध्ये व्हिजन बोर्ड ही एक खूप इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल टेक्निक आहे. आता व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा? कन्फ्युज आहात? ठीक आहे. तर तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की मी तुमचा व्हिजन बोर्ड तयार करून दिला पाहिजे? असं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे. मी चॅटमध्ये बघत आहे. ओके. तर ठीक आहे. मी तुम्हाला तुमचा व्हिजन बोर्ड तयार करून देते, जेणेकरून तुम्हाला तुमचं व्हिज्युअलायझेशन अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे? आता अजून हे जे आपण काही पाहिलं याच्याबद्दल कुणाला काही शंका, डाऊट्स आहेत? ओके. आता मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये थोडंसंच सांगते आणि आपण आपलं सेशन एंड करूया. ठीक आहे? आपण सुरुवातीला काय पाहिलं? ब्रह्मांड. ब्रह्मांड कशापासून बनलेलं आहे? मग त्याच्यामध्ये एनर्जी. तर अल्बर्ट आइन्स्टाईन, निकोला टेस्ला त्यांचे एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स ह्या कन्सेप्ट काय आहेत? त्या आपल्या विचारांवरती कसं काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन आणि लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काय कनेक्शन आहे? आयुष्यात तुमचं टी फॅब किती इम्पॉर्टंट आहे? बरोबर? आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या या 4 टेक्निक्स, सेल्फ प्रोग्रामिंग, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन ह्या 4 टेक्निक्स आपण पाहिल्या. आता हे इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? काही डाऊट्स आहेत? प्लीज मला क्लिअर करा म्हणजे मग आपण सेशन एंड करूयात. ठीक आहे. तुमचा लास्टला व्हॉइस ब्रेक झाला, एकदा सांगा परत. ओके. आपण जे आज पूर्ण सेशन घेतलं त्याची एक समरी मी शॉर्टमध्ये सांगते. आपण सुरुवातीला काय केलं? आपण सुरुवातीला ब्रह्मांड कशापासून बनलेलं आहे? एनर्जीपासून. ते पाहिलं. मग अल्बर्ट आइन्स्टाईन, निकोला टेस्ला यांनी एनर्जीबद्दल काय नियम लिहिलेत, त्यांनी काय आविष्कार घडवलेले आहेत ते पाहिलं. बरोबर? त्याच्यानंतर मग आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन कसं काम करतं, आपली प्रोसेस काय आहे मॅनिफेस्टेशन करण्याची ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण टी फॅबचा रोल किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये ते पाहिलं. नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या 4 टेक्निक्स आहेत, सेल्फ प्रोग्रामिंग, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन हे सगळं पाहिलं आपण. आता इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कुणाला काही डाऊट्स आहेत?
आणि याच्यामध्ये तुमचे ग्रॅटिट्यूडचे एक ईबुक मी नाही नाही. तुम्हाला देणार, ईबुक देणार आहे. अफर्मेशन कसे तयार करायचे ते सांगणार आहे. प्लस मी तुमचा व्हिजन बोर्ड पण तयार करून देणार आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? हो मॅडम, हो. ओके, ठीक आहे. चला, तर मग आता आपण आपल्या सेशनला एंड करूया. ओके. तुम्ही सगळ्यांनी, आज विकेंड आहे, संडे आहे, तरी सकाळी इतका वेळ काढून माझं सेशन अटेंड केलं, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मी थँक्यू आयडेंटिटी मॅडम, थँक्यू. ओके, अजून एक मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. मी दररोज सकाळी आयडेंटिटी शिफ्टिंग आणि होपोनोपोनोचे ह्याचे सेशन्स घेत आहे. कारण होपोनोपोनो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. आपण त्याचा सुद्धा वर्कशॉप अटेंड केलेला आहे. तर याची मी डेली प्रॅक्टिस करत आहे. याची लिंक तुम्हाला ग्रुपवरती येईलच, तुम्ही ती जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचे ग्रॅटिट्यूड, सेल्फ प्रोग्रामिंग, अफर्मेशन, व्हिजन बोर्ड ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या आयडेंटिटी शिफ्टिंग मध्ये करून घेणार आहे. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू.